मित्रांनो, काल आपण जे फिंगरप्रिंट्स पाहिले, एकतर अल्नर, जसं आपण काल पाहिलं होते, अल्नर फिंगरप्रिंट जे आहे त्याचा फ्लो जो आहे करंगळीच्या दिशेने स्टार्ट होतो आणि करंगळीच्या दिशेनेच एंड होतो. सेकंड आपण पाहिलं रेडियल लूप, की ज्याचा फ्लो असतो की अंगठ्याच्या दिशेने स्टार्ट होतो आणि अंगठ्याच्या दिशेनेच एंड होतो. दोघांचा फ्लो मध्ये फरक आहे. फिंगरप्रिंट सेम सापडते, पण फ्लो दोघांचा वेगळा आहे. दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये सेम आहे, फक्त दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये तीन गोष्टी फक्त वेगळ्या सापडतात त्या रेडियल मध्ये. ज्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपण पाहिली की रेबेलियस असतात, की लोक आक्रमक असतात, महत्वाकांक्षी असतात, राईट. त्यासोबत थोडेसे चॅलेंज घेणारी लोक असतात. चॅलेंज नसेल तर ते काम करत नाही. स्टार्ट वर्क विथ नो अँड असं काहीतरी चॅलेंजिंग वर्क असेल तरच ते स्टार्ट करतात, अदरवाईज ते आपलं अख्खं आयुष्य बसून काढतात. त्यांना काहीतरी समथिंग अशा शोधत असतात ती लोक, ज्याच्यामध्ये काहीतरी चॅलेंजिंग आहे किंवा काहीतरी उलट पुलट करण्याची गोष्ट आहे, काहीतरी इनोव्हेशन आहे, काहीतरी R&D आहे, काहीतरी रिसर्च आहे. तर अशा गोष्टी जर सापडल्या त्यांना, मग ती गोष्ट तिकडे काम करते, राईट. सो अशा बऱ्याच गोष्टी तिकडे आपण पाहतो. आणि जसं मी काल तुम्हाला म्हणालो की ही लोक तुम्हाला सेट सापडत नाही, खूप क्वचित लेवलला तुम्हाला ही लोक सेट सापडतील. आणि यांच्या लाईफ मध्ये झिगझॅग पॅटर्न तुम्हाला जास्त सापडणार. अप जाणार, डाऊन होणार, अप जाणार, डाऊन होणार, अप जाणार, डाऊन होणार. सो आतापर्यंत रेडियल फिंगरप्रिंट्स वाले लोक मी अजूनपर्यंत सेट झालेले लोक पाहिलेली नाही, राईट. बिकॉज त्यांच्या लाईफ मध्ये तोच पॅटर्न असतो, अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. हे तुम्हाला पाहणार, म्हणजे तुम्ही पाहू शकता. म्हणजे खूप रेअर लेवलला होईल की कोणीतरी त्यांच्यावरती मेंटोरिंग करणारा असेल, कोणीतरी होल्ड करणारा असेल, किंवा त्यांच्या लाईफ मध्ये दुसरं काही कामच नसेल तर ते व्यवस्थित तुम्हाला सापडतील. म्हणजे की त्यांना काही ऑथॉरिटी नाहीये, काही त्यांना परमिशन नाहीये. म्हणजे एक्झाम्पल, जर स्त्रिया असतील, स्त्रिया लेडीज असतील, तर त्या लेडीज तुम्हाला स्टेबल सापडतील. कळलं का? जर लेडीज असतील तर त्या तुम्हाला स्टेबल सापडतील, बिकॉज त्यांच्याकडे काही ऑथॉरिटीज नसते, तर त्यांच्याकडे काही डिसिजन मेकिंगच नसते. तर तिकडे त्या तुम्हाला न्यूट्रल सापडतील. कळतंय का? हा, पण त्यांचं बिहेवियर तुम्हाला तसंच सापडलं, जसं मी तुम्हाला सांगितलं. पण तिकडे जर जेंट्स असेल, सो त्याच्याकडे ऑथॉरिटी असते, डिसिजन मेकिंग असते, सगळ्या गोष्टी असतात, मग तो उलट 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 गोष्टी करत राहतो. तर त्यामुळे तिकडे ती लोक सेट होत नाही. सो त्या लोकांनी काळजी जर घेतली या सर्व गोष्टींची, म्हणजे ज्या गोष्टी मी काल तुम्हाला सांगितल्या, जर त्या गोष्टींची जर त्यांनी काळजी घेतली ना, तर त्यांची लाईफ सेट होऊ शकते. अदरवाईज झिगझॅग पॅटर्न. इव्हन जर वर्किंग महिला असतील, त्यांच्या जर फिंगरप्रिंट्स रेडियलवाल्या असतील, त्या सुद्धा तुम्हाला झिगझॅग पॅटर्न मध्ये सापडतात. म्हणजे ह्या लोकांना तुम्हाला जास्त काही बोलायची गरज नाही, फक्त जाऊन एवढंच बोलायचं, तुमचं काम बरोबर नाही. काय बोलायचं फक्त? म्हणजे ह्या लोकांना दुश्मनची गरज नाही, फक्त जाऊन एवढं फक्त बोला ना, तुमचं काम बरोबर नाही, तुमचं काम एवढं खास नाही. ओके ओके. ते बनवलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात येतील आणि निघून जातात. कळालं का? सो सगळं बनवलेला महल असेल का, तो तुमच्या हातात देतील, बोलते तुम्ही करा, मला काय जमत नाही. सो यांचं ते तो ऍटिट्यूडच असा आहे की हे सगळं बनवणार, झिरो पासून वरती लेवलला घेऊन जाणार, आणि तिकडे गेल्यानंतर फक्त त्यांचं कम्पॅरिझन करा, त्यांचं फक्त आवाज आवाज सर, आवाज येत नाही. ऍटिट्यूड मुळे काय होतं, त्यांचं नुकसान जास्त होतं आणि ते सेट होत नाहीत. म्हणजे क्वचित लेवलला काही तुम्हाला असे सापडतील जे सेट झालेले आहेत, जसं मी तुम्हाला काल काही नावं सांगितली. ओके, म्हणजे की मी असं म्हणाल की तुम्ही पहिलं कमवून घ्या, कमवून घ्या तुम्ही, आणि नंतर आयुष्य पडलंय तुम्हाला उलटा पुलट करायला. नाहीतर बॅकएंडला तुमच्याकडे असं काहीतरी सपोर्ट पाहिजे की जो लोक पैसा टाकतील आणि तुम्ही R&D रिसर्च करत बसा, काय उलाढाल्या करायचे ते करत बसा. अदरवाईज ती लोक सेट होत नाहीत. ओके, सो क्लिअर सगळ्यांना? आणि सिंपल आर्क मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, 5 पेक्षा जास्त जर सिंपल आर्कच्या पॅटर्न मधली फिंगरप्रिंट्स येते, मग ते टेंटेड आर्क विथ अल्नर लूप असेल, रेडियल लूप असेल, किंवा सिंपल आर्क असेल, टेंटेड आर्क असेल, या 4 पैकी कुठल्याही फिंगरप्रिंट्स आल्या 5 पेक्षा जास्त, रिपोर्ट घ्यायचा नाही. बिकॉज त्या रिपोर्ट्स मध्ये काही येत नाही, झिरो, सगळं झिरो येतं. तर झिरो तुम्ही समोरच्या व्यक्तीला काय सांगणार ना. सो त्यांचं पोटेन्शियल इन्फानाइट असतं, सो ते काहीही करू शकतात.
त्यांनी ठरवलं तर ते राजा बनतील, त्यांनी ठरवलं तर ते संत पण बनतील. सो काय ठरवतात त्याच्यावरती महत्वाचं आहे. ओके, सो आपण येऊयात आपल्या मुद्द्याकडे. थोडस मी तुम्हाला परत बॅक मध्ये घेऊन गेलो. आज आपण पाहणार आहोत सर्वात मोठी फॅमिली, ती म्हणजेच की वर्ल्ड फॅमिली. म्हणजे सर्वात मोठी फॅमिली मित्रांनो. साधारणतः 11 फिंगरप्रिंट्स आहेत या, आणि ह्या सर्व जगात तुम्हाला सापडतील. सो थोडस आजचं सेशन ह्या 11 फिंगरप्रिंट वरतीच जातील. ओके, या टोटल 11 फिंगरप्रिंट्स आहेत वर्ल्डच्या. म्हणजे वर्ल्ड कॅटेगरीमध्ये या 11 टाईपच्या फिंगरप्रिंट सापडतात. तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आणि ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस ते लिहून घ्या. टार्गेट सेंट्रिक वर्ल्ड, स्पायरल वर्ल्ड, इलॉंगेटेड वर्ल्ड, ते ह्या सगळ्या फिंगरप्रिंट्स आहेत. काही एकाच फिंगरप्रिंटच्या सब टाईप आहेत. म्हणजे मी इकडे तुम्हाला सांगेल, इथे वरती जी सर्वात पहिली जी फिंगरप्रिंट्स आहे ना, ती वडील आहेत. सर्वात जी पहिली फिंगरप्रिंट्स आहे टार्गेट सेंट्रिक वर्ल्ड, ती काय आहे? वडील आहे. त्याच्या खालची जी फिंगरप्रिंट्स आहे ना स्पायरल वर्ल्ड, ही आई आहे. आणि त्याच्या खालची जी सगळ्या फिंगरप्रिंट्स येतात ना, ही त्यांची मुलं आहेत, अपत्य. कळालं का? सो जिथे स्पायरल आला तिथे मुलगी येते, आणि जिथे टार्गेट सेंट्रिक आला तिथे मुलगा आहे. सो हे तुम्हाला कसं आहे ते मी सांगेल. हे फक्त मी नावं दिलेत, असं काही सायंटिफिकली कुठे नावं दिलेली नाही आहेत. फक्त हे जस्ट इझी समजून घेण्यासाठी थोडस मी असं म्हणतो की ही मुलगा आहे, हे मुलगी आहे, राईट. हे वडील आहेत, हे आई आहेत, आणि बाकीचे अपत्य आहेत. सो आपण वन बाय वन या सगळ्या फिंगरप्रिंट्स पाहणार आहोत. टार्गेट सेंट्रिक, स्पायरल, इलॉंगेटेड वर्ल्ड, काही सेम फिंगरप्रिंट्सच आहेत. पण यापैकी सगळ्याच फिंगरप्रिंट पाहायला मिळत नाही. कुठल्या कुठल्या फिंगरप्रिंट पाहायला मिळत नाही मी तुम्हाला ते सांगणार आहे. ओके, सर्वात प्रथम कुठली आहे? टार्गेट सेंट्रिक वर्ल्ड, TCW म्हणतात त्याला, शॉर्ट फॉर्म TCW, टार्गेट सेंट्रिक वर्ल्ड. आता हे समोरच्या तुमच्या आहे नाही टार्गेट सेंट्रिक वर्ल्ड फिंगरप्रिंट्स. आता ते फिंगरप्रिंट्स बघा, तुम्हाला टार्गेट सेंट्रिक का म्हटलं जातं या फिंगरप्रिंटला? ह्याचा एकदम मिडलचा पॉईंट बघा, मिडलचा पॉईंट एकदम डार्ट गेम सारखा दिसतोय तुम्हाला. काय दिसतोय? डार्ट गेम सारखा. म्हणजे आपण जो डार्ट गेम खेळतो ना, त्यासारखी ही फिंगरप्रिंट दिसते. आता ही फिंगरप्रिंट्स ओळखायची कशी? त्या फिंगरप्रिंट्स मध्ये ना सुरुवातीचे जे 2 किंवा 3 डॉट्स, म्हणजे पहिला सर्कल, दुसरा सर्कल आणि तिसरा सर्कल, 2 किंवा 3 सर्कल इंडिव्हिज्युअल असतात. म्हणजे ते एकमेकांना कनेक्टेड नसतात, इंडिव्हिज्युअल असतात. पहिला एक छोटा सर्कल, मग एक छोटा सर्कल, मग तिसरा सर्कल, आणि चौथ्या नंतर तो गोल 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 फिरतात. काय म्हणालो मी? पहिले 2 किंवा 3 सर्कल इंडिव्हिज्युअल असतात. पहिला छोटा डॉट, नंतर मोठा सर्कल, नंतर एक सर्कल, म्हणजे तो टार्गेट सेंट्रिक सारखा दिसतो. ओके, येस सर. सो ही टार्गेट सेंट्रिक फिंगरप्रिंट्स आहे. आता इकडे आपल्याला काळजी जी घ्यायची आहे ना त्या फिंगरप्रिंट्स ओळखताना, म्हणजे तुमचं तिकडे काम नाहीये, पण आपल्या रिपोर्ट्स मध्ये ज्यावेळेस कॅरेक्टरिस्टिक येतात ते फिंगरप्रिंट्स येतात, पॅटर्न येतो, TCW, SW, PW असे पॅटर्न येतात. तुम्हाला ते पॅटर्न बघायचे आणि त्या कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचे की टार्गेट सेंट्रिकचे काय कॅरेक्टरिस्टिक आहे ते लक्षात ठेवायचे, आणि त्यानुसार काउन्सिलिंग करायचे. समोरचा माणूस तुम्हाला बोलणार की जबरदस्त बोलतोय सर, असंच आहे मी, खतरनाक. ओके, सो टार्गेट सेंट्रिकचे कॅरेक्टरिस्टिक काय आपण बघूया. सर्वात प्रथम, जेवढ्या पण वर्ल्ड कॅटेगरीतल्या फिंगरप्रिंट्स आहेत, वर्ल्ड कॅटेगरीतल्या जेवढ्या फिंगरप्रिंट्स आहेत, या सगळ्या जेवढ्या फिंगरप्रिंट्स आहेत त्या सगळ्या डॉमिनंट फिंगरप्रिंट्स आहेत. डॉमिनंट फिंगरप्रिंट्स कळायला का तुम्हाला? डॉमिनंट वर्ल्ड फिंगरप्रिंट्स जेवढ्या असतात तेवढ्या सगळ्या डॉमिनंट फिंगरप्रिंट्स आहेत. डॉमिनंट म्हणजे कळायला का? हॅलो, डॉमिनंट म्हणजे माहितीये का?
हो सर. काय असतं सर? सर डॉमिनंट म्हणजे आपल्यापेक्षा दुसऱ्याला पुढे जाऊ द्यायचं नाही, म्हणजे दुसरा जो आहे त्याला कायम अंडर एस्टिमेट करत राहायचं. बरोबर बरोबर. ही लोक वर्चस्व गाजवणारे लोक आहेत. मीच मी आहे, बाकी कळलं का? मी आहे, बाकीचं पाणी कम चाहिए. तर डॉमिनंट आहे. ही लोक नेहमी स्वतःला वरती बघतात. कुठे बघतात? स्वतःला अप लेवलला बघतात, डाऊन लेवलला स्वतःला कधी बघत नाही. म्हणजे मित्र मित्र जरी असेल ना, त्या आईला माझ्या पुढे जाणार काय? हा, कळालं का? भाऊ भाऊ जरी असेल ना, माझ्या पुढे जाणार का? बहीण भाऊ जरी असेल ना, तरी सुद्धा त्यांना नेहमी स्वतःला पुढे बघायला आवडतं. तर ती ही डॉमिनंट फिंगरप्रिंट्स आहे. डॉमिनंट म्हणजे की काय? ही कंपॅरिझन कॉम्पिटिशन लावणारी फिंगरप्रिंट. कळालं का? कंपॅरिझन आणि कॉम्पिटिशन. तर ही नेहमी स्वतःला पुढेच बघते. म्हणजे मी कसा जिंकू शकतो, मी कसा पुढे येऊ शकतो, मी कसा ग्रोथ करू शकतो, याबद्दल त्यांचं जास्त हे लोक फिंगरप्रिंट वाले असतात. तर डॉमिनंट म्हणजे की काय? वर्चस्व गाजवणारी फिंगरप्रिंट. म्हणजे ह्यांना नेहमी स्वतःच एक काय बोलतो आपण त्याला, की काहीतरी अचिव्हमेंट करायचं, मिळवायचं, पुढे जायचं, ग्रोथ मिळवायची, अशी ही फिंगरप्रिंट्स असते. त्यामुळे वर्ल्ड फिंगरप्रिंट्स ही सगळी डॉमिनंट फिंगरप्रिंट्स आहे. आणि त्याच्यातली सर्वात जास्त डॉमिनंट फिंगरप्रिंट जे असेल ते ही टार्गेट सेंट्रिक. जी वडील आहे, वडील, बाप. तर ते तुम्ही कधी फिंगरप्रिंट्स भेटली ना, त्याच्यातल्या ह्या कॅरेक्टरिस्टिक सांगा, तो माणूस तुमचं घंटा ऐकणार नाही. कळालं का? ती व्यक्ती तुमचं काहीच ऐकणार नाही. ती व्यक्ती तुमच्याशी व्यवस्थित बोलणार पण नाही. कळालं का? त्यांच्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक येतं. ओके. येस. तो पहिली गोष्ट, ही लोक टार्गेट ओरिएंटेड असतात. फिंगरप्रिंटचं पॅटर्न बघा, दाडगे. म्हणजे ही जी लोक ठरवतात ना, ती गोष्ट ठरवली की संपला विषय. मग ही ज्या लोकांच्या फिंगरप्रिंट्स पॅटर्न वरती येतात ना, बोटांवरती येतात, ज्या ज्या बोटांवरती येतात, तिकडे ती लोक तेही डॉमिनंट असतात. समजा की अंगठ्यावरती असेल तर त्यांची पर्सनॅलिटी डॉमिनंट आहे, बाकीच्या इंटेलिजन्स वरती असेल तर त्या गोष्टीमध्ये ते लोक हार नाही मानत. सिंपल ॲज दॅट. तिकडे ते लोक वर्चस्वच गाजवणार, तिकडे तुम्ही नाही जिंकणार. कळालं का काय सांगतोय मी ते? तो ही लोक टार्गेट ओरिएंटेड असतात, हायली टार्गेट ओरिएंटेड. म्हणजे यांच्यासाठी बाकी काही महत्वाचं नाहीये, फक्त एकच महत्वाचा, माझा टार्गेट, माझा गोल, दॅट्स इट. तर त्यामुळे ही जी लोक असतात ना, टार्गेट सेंट्रिक वाली, जे ठरवतात ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शांत बसत नाही. मग त्याला 8 वर्ष लागू दे, 10 वर्ष लागू दे, 20 वर्ष लागू दे, 30 वर्ष लागू दे, मला काय फरक पडत नाही, पण मला करायचंय. कळतंय का? तर ही लोक हायली टार्गेट ओरिएंटेड असतात. कुठली? टार्गेट सेंट्रिक. तुम्ही बोलाल बाकी सगळे का? टार्गेट सेंट्रिक. म्हणजे परवा दिवशी ज्या व्यक्तीची काउन्सिलिंग केली राजश्री मॅडम आपण, अंकित पवार सर. हो सर. हो. टार्गेट सेंट्रिक. किती वर्ष झाले होते एमपीएससी यूपीएससी ची एक्झाम देतोय, 4 वेळा अटेम्प्ट केली. हो. कळतंय का मला काय सांगायचं? आणि कधी ठरवलं त्यांनी? लहानपणीच ठरवलं की त्याला आयपीएस ऑफिसर व्हायचं, दॅट्स इट. ते डोक्यात एकदा घुसलं नाही यांच्या. यांचं सिंपल आहे की ह्यांनी जर एज्युकेशन एक टार्गेट पकडला, मग दॅट्स इट, त्याच्याशिवाय दुसरं ह्यांना काही दिसत नाही. मग ते तेच करणार. मग तुम्ही कितीही पैसे टाका, कितीही त्यांना कन्व्हिन्स करा, काही करा, काही फरक पडत नाही. त्यांनी ठरवलंय ना त्यांना हेच बनायचं, तर तेच बनणार. तुम्ही कितीही पॉलिश करा, कितीही तुम्ही जादू टोना मंत्र बिंत्र काही करा, काही फरक पडत नाही. कळतंय का? तो जे ठरवलंय तेच ठरवलं. ह्यांनी ठरवलं बिझनेस करायचं तर बिझनेस मध्ये बाप बनणार, ह्यांनी ठरवलं एज्युकेशन मध्ये करायचं ते एज्युकेशन मध्ये बाप बनणार. दॅट्स इट. ते काय ठरवतात ते इम्पॉर्टंट, आणि हे लवकरच ठरवतात. आणि जे ठरवतात मग ते अचीव्ह करून राहतात. कळतंय का मला काय सांगायचंय? तर त्यामुळे टार्गेट सेंट्रिक आला तर समजून जायचं की हा व्यक्ती टार्गेट सेंटर आहे. टार्गेट ओरिएंटेड असतात, टास्क ओरिएंटेड असतात. यांच्यासाठी टास्क महत्वाचे, काम महत्वाचे. बाकी ते काम कसं होतंय ते महत्वाचं नाही, काम झालं पाहिजे, दॅट्स इट. ते काम कसं होईल मला माहिती नाही, तुम्ही मारा समोरच्याला, मर्डर करा, काही करा, मला माहिती नाही, माझं काम झालं. टास्क ओरिएंटेड असतात, टास्क कम्प्लीट झाले पाहिजे. कळतंय का? हॅलो. तिसरं, हाय इगोइस्टिक असतात. एवढा इगो असतो ना या लोकांमध्ये. जेवढ्या पण वर्ल्ड फिंगरप्रिंट्स आहेत तेवढ्या सगळ्या इगोइस्टिक फिंगरप्रिंट्स आहेत. कळलं का? वर्ल्ड फिंगरप्रिंट्स आला समजायचं की समोरचा माणूस इगोइस्टिक आहे. तुम्ही फक्त काही बोला, फक्त तो
तो भडकलाच पाहिजे, तो चिडलाच पाहिजे. कळतंय का? So त्यामुळे आपण जे बोलतो ना, जे पुरुष जे असतात ते खूप तापट असतात, ते सगळे तापट नसतात, ते फक्त वलवाले असतात. ओके बोला. कळालं का? सगळेच पुरुष तापट नसतात, ते फक्त वल फिंगरप्रिंट्स आल्या की तो पुरुष तापट असतो. तो चिडका असतो, भडकतो, अग्रेसिव्ह होतो, हायपर असतो. सो ते जे सगळे कॅरेक्टरिस्टिक आहेत ना, ते सगळे इकडे येतात वर्ल्ड मध्ये. ओके, सो हाही गोष्टी असतात. हाही गोष्टी म्हणजे की त्यांना त्यांच्यासाठी स्वाभिमान महत्वाचा आहे. त्यामुळे ही लोक दुसऱ्यांच्या अंडरमध्ये काम करत. त्यांचं सिंपल करायचं तर स्वतःच करायचं, नाहीतर खायचं तर तुपाशी नाही तुपाशी. तुझे मैंने ठरवलंय ते करायचं. पुष्पा झुकेगा नाही साला. सो हा इगोइस्टिक लोक असतात. तो हा इगोइस्टिक असल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की ही लोक यांचा काही चॅलेंजेस आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. हा इगोइस्टिक असल्यामुळे बऱ्याच वेळा रिलेशनशिप मध्ये खूप प्रॉब्लेम्स होतो. कळतंय का? तर हा इगोइस्टिक असतो. तो छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांचा इगो होतो. तुम्ही 4 शब्द काय बोलला तर इगो होतो. खूप आक्रमक होतात, खूप महत्वाकांक्षी असतात. हाय कॉम्पिटिशन हाय कॉम्पिटिशन म्हणजे की काय, की ही नेहमी कॉम्पिटिशन मध्ये असतात. माझ्या पुढे जाणारच कसं, मी जाऊनच देणार नाही. कळालं का? माझ्या पुढे जाणारच कसं देणार नाही. सो हाय कॉम्पिटिशन वाली लोक असतात. सो यांच्यासाठी महत्वाचं आहे का कॉम्पिटिशन. तर त्यामुळे ही लोक कॉम्पिटिशन, चॅलेंज या गोष्टींमध्ये जास्त पडतात, त्याला प्रूव्ह करण्यासाठी. कोणी बोललं हे होऊ शकत नाही, मी करून दाखवतो. कळालं का? कोणी बोललं तू हे करू शकत नाही, तुझ्या बापाच्याने कधी कोणी काही केलंय का, करून दाखवतो. तर जिथे कॉम्पिटिशन लावायचं म्हटलं ना, तिकडे ही लोक पुढे असतात. कळालं का? सो त्यामुळे समोरचा बोलला ना तुझी अवकात आहे का, मग हे अवकात बनवून दाखव. समोरचा बोलला तुझं हे तरी आहे का, हे करून दाखवतात. सो कॉम्पिटिशन ऍटिट्यूड ह्या लोकांमध्ये खूप जास्त असतं. कळालं का? इगोइस्टिक आहेत, राईट. त्यासोबत कॉम्पिटिटिव्ह पर्सन आहे ते. त्यामुळे जेव्हा इगो हर्ट होतो ना यांचा, त्यांचे लाईफ पूर्ण 360 डिग्री ट्रान्सफॉर्म करतात ते लोक. ओके, हाय विनिंग ऍटिट्यूड असतो. म्हणजे की टार्गेट सेंट्रिक ही अशी फिंगरप्रिंट्स आहे ना, जी विनिंग होण्यासाठी जन्माला आलेली असते. म्हणजे त्यांच्यासाठी सेकंड हा ऑप्शनच नसतो. यायचं तर पहिलं यायचं, नाही तर यायचं नाही. कळालं का? सो ही लोक हाय विनिंग ऍटिट्यूड वाले असतात. त्यामुळे टार्गेट सेंट्रिक ज्या व्यक्तीचा आला ना, की तो पर्टिक्युलर फील्ड मध्ये तो 1 नंबरच आहे. त्याला सेकंड नंबर यायचा ऑप्शनच आवडत नाही. सर आवाज नाही येत आहे. मला पण सर.
सॉरी. ओके. सो ही लोक हाय विनिंग ऍटिट्यूड वाली लोक असतात, म्हणजे यांच्यासाठी सेकंड ऑप्शन थर्ड ऑप्शन महत्वाचं नाही, यायचं तर फर्स्ट, अदरवाइज सॉरी. सो विनिंग ऍटिट्यूड वाली लोक असतात. ही लोक डिसेंट अँड सिरियस अबाउट इमेज असतात, म्हणजे की ही स्वतःची इमेज आहेत ना, यांना इमेज जपायला खूप आवडतं. मग ती इमेज कशी बनवता येईल, इमेज कशी क्रिएट करता येईल याबद्दल ते खूप जास्त सिरियस असतात. त्यामुळे त्यांचं सिंपल मत आहे, जे काय बोलायचं तोंडावरती बोला, पाठून ऐकायला मला आलं ना, संपलं विषय. मग तिकडे ती खूप आक्रमक होतात, कळालं का? त्यामुळे मी जे काय करतो ते समोरासमोर करतो. त्यामुळे मला जे बोलायचं ते समोरासमोर बोलायचं. डिसेंट अँड सिरियस अबाउट इमेज, स्वतःच्या इमेज बद्दल खूप सिरियस असतात. तिकडे त्यांच्या इमेजवरती त्यांना डाग लागलेला आवडत नाही. सो त्यामुळे बऱ्याच वेळा हे तुम्हाला असे बऱ्याच वेळा ती स्वतःची इमेज जी असतात ना ते क्लिअर ठेवताना तुम्हाला दिसतात. व्हाईट कॉलर ज्यांना आपण म्हणतो. ओके. अग्रेसिव्ह असतात, बोल्ड असतात, रिझल्ट असतात. अग्रेसिव्ह म्हणजे खूप आक्रमक असतात, जी गोष्ट मिळवायची आहे ती मिळवायची. त्यामुळे ही लोक खूप अग्रेसिव्ह असतात. त्यासोबत ही बोल्ड असतात. बोल्ड म्हणजे की एकदा ठरवलं ना मी, संपला विषय, मग तिथून वरतून कोणी पण येऊ दे मी चेंज होणार नाही. तिसरी रिझल्ट असतात, म्हणजे एवढे जिद्दी असतात ना, तुम्ही मारा धोडा काही करा, नाही करायचं नाही करायचं. कळतंय का मला काय सांगायचं? ते खूप रिझल्ट असतात. त्यामुळे ही तुम्हाला अशी जिद्दी, रिझल्ट, बोल्ड, अग्रेसिव्ह, आक्रमक अशी तुम्हाला सापडतात. ओके. हाय फोकस पर्सन असतात. हाय फोकस म्हणजे की काय, जे मिळवायचंय ना, जे करायचंय ना, ते जे एकदा ठरवलं संपला विषय. तुम्ही तुम्हाला एक्झाम्पल देतो. आमच्या एक मॅडम आहेत नाशिकच्या, दीपाली लवेकर, त्यांची फिंगरप्रिंट्स आणि बरोबर R1 वरती आले. ऍक्सिडेंट झाला, पायात रॉड आहे, ऑपरेशन म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तरी पण काम करत बसते. मध्ये असंच पडल्या होत्या, टार्गेट चालू होतं, टार्गेट ठरवलेलं त्यांना, आम्ही टार्गेट दिला होता काहीतरी समथिंग 4 लाखाचा. सो त्यांनी टार्गेट ठरवला होता 4 लाखाचा, त्यांनी अचीव्ह केला 13 लाखाचा. सो मध्ये बाथरूम मध्ये पडल्या, स्लिप झाल्या, पायात रॉड, खूप त्रास, तरी पण काम करतात. आम्हाला भेटायला जायचं होतं नाशिकला, आम्ही प्लॅन केला होता. त्याच्या 1 दिवस अगोदर बाईक वरनं पडल्या. सो दुसऱ्या दिवशी मिटिंगला आम्ही बोलले की सर असं पडले, तर मला काय भेटता येणार नाही. म्हणजे ठीक आहे मग, हरकत नाही, तुम्ही काळजी घ्या, नेक्स्ट टाइम तुम्हाला भेटू, पण जाता जाता हाय हॅलो करू. नाही नाही सर तुम्ही या, मी भेटते तुम्हाला. ओके. सो मिटिंगला अशा बसल्या होत्या, म्हणजे हात त्यांचा हलत पण नव्हता, पायात ऑलरेडी रॉड आहे, हात त्यांचा उठत पण नाही, खूप दुखत होता, तरी पण येऊन मिटिंगला बसल्या. ते सांगायचं तात्पर्य काय की एकदा फोकस यांनी पकडला ना की मग संपला. तिकडे ते काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय हटत नाही, जोपर्यंत टार्गेट कम्प्लीट होत नाही तोपर्यंत काय हटत नाही. त्यामुळे हे टार्गेट ओरिएंटेड लोक असतात. दुसरी ही स्ट्रॉंग सेल्फ कॉन्शियस असतात, म्हणजे जे काय करायचंय ना ते ठरवून करतात. कळतंय का? सो ह्यांनी जर ठरवलं समोरच्याला उडवायचं तर ठरवून उडवणार, आणि जर ठरवलं की समोरच्याला मदत करायची ठरवून मदत करणार. कळतंय का? सो हे आतून कॉन्शियस असतात की मला काय करायचंय, मला काय नाही करायचं. ठरवून असतात, हे कॉन्शियस असतात बाबा मला काय करायचं काय नाही करायचं. अजून रिझल्ट ड्रिव्हन पर्सन असतात ती, म्हणजे यांचं सिंपल आहे, काम करायचं, रिझल्ट पण आला पाहिजे, आउटकम आला पाहिजे. आउटकम येत नाही म्हणजे काम झालेलं नाही. कळतंय का? सो रिझल्ट ड्रिव्हन पीपल असतात. त्यासोबत नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड, ते गिव्ह अप तर सोडूनच द्या, हार तर मानतच नाही. जोपर्यंत ते कम्प्लीट होत नाही ना तोपर्यंत हे गिव्ह अप करत नाही. सो ही त्यांची खासियत आहे. स्ट्रेट फॉरवर्ड असतात. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे जे काय असेल ते समोरासमोर, म्हणजे असं बोलणं पण डायरेक्ट स्ट्रेट टू हार्ट जातं. कळालं का? म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं जरा फिरून फिरून सांगतो ना, नाही सर ऍक्च्युली तसं नाही हो सर, हे बोलायचं सरळ, तुमचं काम बरोबर नाही, मला काम करता येत नाही तर सांगायचं होतं ना सरळ, डायरेक्ट स्ट्रेट. फीडबॅक पण स्ट्रेट, कम्युनिकेशन पण स्ट्रेट. तो जे काय बोलणार ते डायरेक्ट सरळ सरळ बोल, त्यामुळे काय होतं की डायरेक्ट स्ट्रेट टू हार्ट जातं. कळतंय का मला काय सांगायचंय? त्यामुळे बऱ्याच वेळा ह्यांच्या कम्युनिकेशनमुळे रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम्स येतात. ओके. लास्ट आहे वर्क इन हायर लेवल ओनली. ही ज्यावेळेस लोक सुरुवात करतात ना कुठल्याही कामाची, सो यांच्यासाठी महत्वाचं काय माहितीये? स्टेटस. यांच्यासाठी महत्वाचं काय माहितीये? पोझिशन.
यांच्यासाठी महत्वाची काय ग्रोथ. सो जिथे ग्रोथ आहे, पोझिशन आहे, काहीतरी स्टेटस आहे ना, तेच काम ह्या लोकांना आवडतं. तुम्ही बोलाल एक काम कर, तू पहिलं ऑफिस बॉयचं नोकरी चालू करायला गेला उडत चल, नाही करायचं. कळालं का? डायरेक्ट हायर लेवल होईल. सो ही डायरेक्ट काय करणार, हायर लेवलचीच कामं पकडणार. त्यामुळे ह्यांना ते छोटी मोठी कामं असं करायचं म्हटलं ना, ते त्यांच्या स्वाभिमानाला दुखत आहे, ते नाही कामं करायचं. सो हायर लेवलची जी कामं असेल ना, ती यांच्यासाठी महत्वाची. कळतंय का सगळ्यांना? हॅलो, पोचला का विषय? हो सर. ओके, थँक्यू. सो यांच्या काय विकनेसेस आहेत? विकनेसेस काय दिल्यात? एकतर सिलेक्टेड लर्निंग असते यांचं, म्हणजे जे ठरवलंय त्याच्यावरतीच ते एज्युकेशन देतात, बाकी दुसरं काही मॅटर करत नाही. त्यांनी ठरवलं की मला बिझनेस करायचं, तर बिझनेसलाच अनुसरून ते एज्युकेशन शिक्षण घेणार. बाकीचं तुम्ही बोलाल हे कर ते कर, महत्वाचं नाही. सिलेक्टेड. त्यामुळे काय होतं, ह्या लोकांकडे सिलेक्टेडच गोष्टीचं नॉलेज जास्त सापडतं. कळतंय का? म्हणजे यांनी ठरवलं डॉक्टरला डॉक्टरचंच नॉलेज, डॉक्टर सोडून तुम्ही बाकीचं विचाराल ना, तुम्ही त्यांचं काही मात्र नॉलेज नसणार. ते महत्वाचं नाही, हे महत्वाचं आहे. सो तिकडे ते सिलेक्टेड लर्निंग त्यांचं होतं, सिलेक्टेड रिलेशनशिप त्यांचं होतं. म्हणजे ही लोक सगळ्यांशी ओपन अप होत नाही, सगळ्यांशी बोलत नाही, त्यांचा एक सिलेक्टेड पॅटर्न ठरलेला असतो. म्हणजेच की काय, ह्यांनी जर ठरवलं की लहान मुलांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन करायचंय, ते लहान मुलंच पकडणार, मग लहान मुलं सोडून दुसऱ्या मुलांना पकडणार नाही. त्यांनी ठरवलं सिलेक्टेड महिलांनाच आपल्याला कॉन्ट्रीब्युट करायचं, तर त्या सिलेक्टेड महिलांनाच पकडणार, म्हणजे तो एक ग्रुप पकडणार, त्या ग्रुपलाच कॉन्ट्रीब्युशन. आणि ठरवलं की फक्त मॅच्युअर्ड लोक, मॅच्युअर्ड लोकच पकडणार, सिलेक्टेड रिलेशनशिप. सो त्यामुळे यांची जास्त ओळखी पाळखी किंवा जास्त रिलेशनशिप तुम्हाला सापडत नाही. सापडलं तर ते सिलेक्टेड म्हातारे पोतारे. कळालं का? म्हणजे हे तुम्हाला मॅक्सिमम ना म्हाताऱ्या लोकांसोबत जास्त बोलताना दिसते, 50, 60, 70 अशा वर्षाच्या लोकांसोबत. सो सिलेक्टेड रिलेशनशिप मध्ये लोक असतात. सिलेक्ट जेवढं इम्पॉर्टंट आहे ना, तेवढं त्याच्यानंतर कान बरोबर बंद होतं. डायरेक्ट तुम्हाला ते असं वाटणार आपल्याला निग्लेक्ट करतो. कळतंय का? त्यामुळे त्या गोष्टी सोडून बाकीच्या गोष्टी ऐकण्यामध्ये यांना इंटरेस्ट नाही. माझं काम काय होतं, एवढं दाटसे 3-4 पॉईंट सांगितले, ते 3-4 पॉईंट मीटिंग मध्ये डिस्कस करणार. त्याच्यानंतर तुम्ही किती बडबड करा, ते तुमच्याकडे बघणार पण नाही, ते आपलं डायरेक्ट चालू काम. तुम्हाला असं वाटणार की नाही समजून जायचं, इग्नोर करतोय, तुम्ही उठून निघून जा. सिलेक्टेड लिसनिंग, डायरेक्ट कम्युनिकेशन असतं, जे बोलायचं ते सरळ कम्युनिकेशन जातं. सो त्यामुळे काय होतं, रिलेशनशिप मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होतो. डायरेक्ट कम्युनिकेशन, त्यांचं जे काय आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड, डायरेक्ट स्ट्रेट टू हार्ट, हे कम्युनिकेशन जातं. कॉम्प्रोमाइज ओनली वन मिस्टेक्स, अदरवाइज नो कॉम्प्रोमाइज. स्वतःच्या चुका असतील कॉम्प्रोमाइज करतील, जर नसेल तर गेला उडत. कळतंय का? स्वतःच्या जर चुका असतील ना तर ते कॉम्प्रोमाइज करतील, अदरवाइज कॉम्प्रोमाइज नाही. मी जे ठरवलंय ते मला पाहिजे, मी जे डिमांड केले ते मला पाहिजे. So, जे डिमांड आहे ती पूर्ण करा. लीड देअर ओन बिलीफ, यांच्या बिलीफ यांना ड्राईव्ह करतात. काय बोललो मी? यांच्या बिलीफ, यांच्या समजुती यांना ड्राईव्ह करतात. यांच्या जर समजुती जर पॉझिटिव्ह असतील तर हे त्यांच्या लाईफ मध्ये पॉझिटिव्ह बदल आणतात. जर यांच्या समजुती निगेटिव्ह असतील तर त्यांच्या लाईफ मध्ये हे निगेटिव्ह असतील, म्हणजे ग्रोथ नसेल त्यांच्या लाईफ मध्ये, खूप जबरदस्त लेवलला रिझल्ट असेल असं नाही. सो यांना काय ड्राईव्ह करतो? समजुती. सो यांच्या समजुती काय आहेत त्या महत्वाच्या. जर यांच्या समजुती मी गरीब आहे, मी काय नाही करू शकत, अशा जर समजुती असेल ना, यांच्यात पोटेन्शियल असून सुद्धा हालाकीचे दिवस काढतात. कळतंय का? आणि जर यांच्या समजुती खूप पॉवरफुल आहे, स्ट्रॉंग आहे, मग यांना एज्युकेशन मॅटर करत नाही, शिक्षण मॅटर करत नाही, नॉलेज मॅटर करत नाही, काही मॅटर करत नाही, हे त्या गोष्टी मिळवणार. कळतंय का? त्यामुळे तुम्ही बघता की खूप सारी अशी लोक असतात की ज्यांचे एज्युकेशन नाही पण ते करोडपती आहेत. का? समजुती मॅटर करतात. तुमच्या समजुती काय? सो वर्ल्ड पॅटर्न मध्ये आल्या त्यांच्या समजुती काय आहेत
बिलीफ काय आहे त्या त्यांना ड्राईव्ह करतो. क्लिअर का? हॅलो, हो सर. बाकीचे कुठे गेले? झोपले की काय? शोधत बसले टार्गेट सेंट्रिक. सर आहेत सर, सर्व आहेत. येस सर. ओके, विषय पोहोचतोय ना? फास्ट होत नाही ना? हो सर, हो सर. एक 5वा पॉइंट रिपीट करा ना सर प्लीज. मॅडम, 5वा पॉइंट. कॉम्प्रोमाइज ओनली. हा. कॉम्प्रोमाइज म्हणजेच की काय, ही ज्या स्वतःची चूक असेल ना, म्हणजे माझी मिस्टेक झाली तर हे कॉम्प्रोमाइज करते. जर ती मिस्टेक नसेल मग नाही करत. मग तिकडे बाबा मी चुकीचा नाहीच आहे, मी का मी तुला सॉरी बोलू? सॉरी मी नाही बोलू शकत. तुम्ही कितीही काय बोला, बोला तुझा छोटा भाऊ आहे, तुझा मोठा भाऊ आहे, मी का बोलू? दरवेळी तू त्याला सपोर्ट करते, मी का बोलू? नाही करणार. कळतंय का? चूक असेल तर कॉम्प्रोमाइज करतील, चूक नसेल कितीही बोला नाही करणार. कळतंय? ओके, सो आता वडील बघितलेत, आता आई बघा, आणि मग नंतर तुम्ही दोघांचा मध्ये कॉम्बिनेशन करून मला तुम्ही सांगा. या फिंगरप्रिंटला म्हणतात स्पायरल बल. कुठले? स्पायरल. आता याला स्पायरल का म्हणतात? आता हिचा पहिला फिंगरप्रिंटचा फ्लो बघा, तो कसा आहे? एक पहिला डॉट आहे, दुसरा डॉट आहे, तिसरा डॉट आहे. पण स्पायरल बल मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे डॉट वगैरे काही नाही, सर्कल वगैरे काही नाही. इकडे काय होतं की एक जिलेबीचा आकार घेतला, एक स्टार्ट मिडलला स्टार्ट होतो, गोल फिरत 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 जिलेबी कशी गोल गोल फिरते तशी गोल 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 फिरत ती बाहेर निघते. वाटलं तर स्क्रीन झूम करा, तुम्हाला दिसेल. मग मिडलला स्टार्ट होते गोल गोल जिलेबी सारखी. कळतंय का? सो त्यामुळे या फिंगरप्रिंटला म्हणतात स्पायरल वन. स्पायरल येते जिलेबी सारखी, सिंपल. आता या फिंगरप्रिंटच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत ना, सेम आहे. जसं तुम्हाला टार्गेट सेंट्रिक मध्ये सापडतं ना, तसं सेम कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला स्पायरल मध्ये सापडतं. फक्त फरक काय आहे दोघांमध्ये ते आपण जरा समजून घेऊ. ओके, ही सुद्धा टार्गेट ओरिएंटेड असते. तसं तुम्हाला टार्गेट सेंट्रिक मध्ये टार्गेट ओरिएंटेड सापडते, तशी स्पायरल मध्ये सुद्धा टार्गेट ओरिएंटेड सापडतात. म्हणजे ह्यांनी पण त्यांच्या लाईफ मध्ये ध्येय ठरवलेले असतात, यांनी पण त्यांच्या लाईफ मध्ये गोल्स ठरवलेले असतात. सो ही लोक सुद्धा टार्गेट ओरिएंटेड, टास्क ओरिएंटेड, पण ही लोक लो इगोइस्टिक असतात कम्पेअर टू TCW. कळलं का? सो त्यांच्यापेक्षा ही लोक थोडीशी लो इगोइस्टिक आहेत. ठीक आहे रे, हरकत नाही, प्लस छोटा भाऊ आहे, बोलला तर काय झालं, थोडस कॉम्प्रोमाइज करते. TCW वाले नाही करत. स्पायरल वाले ठीक आहे, आपलाच भाऊ होता, आपलीच बहीण आहे, आपलेच वडील आहेत, आपलेच बाबा आहेत, ठीक आहे, थोडेसे लो इगोइस्टिक. म्हणजे जिथे तिकडे हे लोक हाय इगोइस्टिक सापडतात, तिकडे स्पायरल वाले लो इगोइस्टिक सापडतात. कळतंय का? लो कॉम्पिटिशन पर्सन TCW, म्हणजे की जे TCW सारखे ते कॉम्पिटिटिव्ह असतात ना, तसे स्पायरल वाले एवढे जास्त कॉम्पिटिटिव्ह सापडत नाही. ठीक आहे, जिंकलो तर जिंकलो यावेळेस, ठीक आहे, पहिला नाही आलो, दुसरा आलो, हरकत नाही, तिसरा आलो, नेक्स्ट टाइम पहिला येईल, कॉम्प्रोमाइज करतो. पण TCW करत नाही. लो विनिंग ऍटिट्यूड TCW, म्हणजे TCW पेक्षा सुद्धा यांचा ऍटिट्यूड, विनिंग ऍटिट्यूड लो असतो. म्हणजे तिकडे जिंकणंच महत्वाचं आहे, इकडे ठीक आहे जिंकणं महत्वाचं नाही. आज मी जिंकलोय, उद्या तू जिंक, परवा मी जिंकेल, त्याच्यानंतर परत तू जिंक. सो इकडे हे लोक थोडेसे लो विनिंग ऍटिट्यूड वर कॉम्प्रोमाइज करतात. ठीक आहे रे, आज पहिल्यांदा नाही आलो ना आपण, उद्या येऊ, परवा येऊ, काही आयुष्य थोडी संपलं, जिंकू ना आपण. कळतंय का? सो तिकडे ही लोक त्यापेक्षा थोडेसे लो विनिंग ऍटिट्यूड वर. डिसेंट अँड सिरियस अबाउट इमेज ही सुद्धा तशीच लोक असतात. ह्या लोकांना सुद्धा त्यांची इमेज खूप महत्वाची असते. अग्रेसिव्ह असतात ही सुद्धा, बोल्ड असतात, रिजिड असतात. ठरवलंय, नाही ऐकायचं, नाही ऐकायचं, मला ह्या मुलीशीच लग्न करायचं, हिच्याशीच करणार, संपला विषय. तुम्ही कितीही बोला, काहीही सांगा, नाही ऐकणार, मला हेच करायचं, तेच करणं, तुम्ही कितीही सांगा, नाही करणार. स्पायरल आणि टार्गेट सेंट्रिक मध्ये तुम्हाला जेवढा वर्ल्ड फिंगरप्रिंट्स आहेत ना, तिकडे तुम्हाला ह्या गोष्टी सापडतात.
स्ट्रॉंग सेल्फ कॉन्शियसनेस असतो, म्हणजे की आतून ते कॉन्शियस असतात, ठरवून करतात काय करायचंय ते, राईट. सो ही कॉन्शियस असतात. हाय फोकस पर्सन असतात ही सुद्धा. त्यासोबत रिझल्ट ड्रिव्हन पर्सन असतात. यांच्यासाठी सुद्धा काय महत्वाचं आहे, रिझल्ट महत्वाचा आहे. नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड वाली ही लोक असतात, स्ट्रेट फॉरवर्ड ही सुद्धा असतात, पण TCW पेक्षा थोडे कमी असतात. ही थोडी बोलताना थोडस फिरवून बोलते, कळतंय का? TCW सारखं डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड बोलत, फीडबॅक देणार, पण तो फीडबॅक देताना थोडासा काय करणार, फिरून फीडबॅक. तसं TCW ला काय ना, तुमचं काम बरोबर नाही, हा फीडबॅक देताना असा दे, छान होतं पण मला असं वाटतं की तुम्ही ह्या गोष्टी अजून इम्प्रुव्हमेंट केल्या पाहिजे. कळालं का? सो फीडबॅक दिलाय डायरेक्ट, पण देताना काय दिलं, छान होतं पण मला असं वाटतं की अजून या गोष्टी इम्प्रुव्हमेंट झाल्या पाहिजे. दॅट्स इट. फीडबॅक आहे पण फिरवून दिलं. त्यासोबत वर्क इन हायर अँड मीडियम लेवल. ही लोक स्टार्ट विथ लो लेवल, नंतर मीडियम लेवल, नंतर हायर लेवल. ही TCW साठी डायरेक्ट हायर लेवलला काम नाही, स्टार्ट लेवलला करतात, ग्राउंड लेवलला, तिथून मीडियम लेवलला, मीडियम लेवलवर हाय लेवल पोहोचतात. म्हणजे यांच्यासाठी तिन्ही फेस तुम्ही पाहाल, पण TCWच्या लाईफ मध्ये असं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. कळतंय का राजश्री मॅडम? हो सर, हो. आता त्या जर मुलाने कळतंय. ठरवलं असतं स्पायरल असत्या तर तो काय झाला असता, पोलीस बिलीस झाला असता, हवालदार बिवलदार नाही झाला. बनायचंच नाही हवालदार, त्याला बनायचं IPSच. त्याला काय पाहिजे, फक्त हायर लेवल काम पाहिजे. कळालं का? तुम्ही कितीही हे सांगा. स्मिताच आहे ना सर? हा हे स्मिताच आहे, हे स्मिताच आहे. हा, हे स्मिताच आहे. लो लेवल काम चालू करणं, लो लेवल, मीडियम लेवल, हाय लेवल. पण ते टार्गेट सेंट्रिक वाले ते सिंपल, बनणार तर IPSच, नाहीतर नाही. 10 वेळा 15 वेळा 20 वेळा अटेम्प्ट करत पण बनायचं तेच. ते असं नाही की मी हवालदार बनतो मग नंतर 2 स्टार 3 स्टार नंतर IPS, ते नाही पाहिजे. कळालं का? सो हे तुम्हाला स्पायरल लेवल मध्ये सापडतं. स्पायरल लेवल मध्ये तुम्हाला लो, मीडियम, हायर. सगळ्यांना क्लिअर होतंय का? हॅलो, क्लिअर होतंय का? सो ह्यांच्या स्पायरल मध्ये जर एखादा एरिया इम्प्रुव्हमेंट करायचा असेल किंवा विकनेस जर असेल, तर विकनेस फक्त एकच आहे, तो म्हणजे रिलेशनशिप. सो बिकॉज ही सुद्धा जिद्दी रिझल्ट बोल्ड लोक आहेत, यांच्या सुद्धा लाईफ मध्ये रिलेशनशिप मध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात. तुम्हाला असा एकही स्पायरल टार्गेट सेंट्रिक वर्ल्ड फिंगरप्रिंट जेवढ्या येतात ना, तुम्हाला असं एकही पर्सन सापडणार नाही त्याच्या लाईफ मध्ये रिलेशनशिपचा प्रॉब्लेम नाही. कळतंय का? वर्ल्ड फिंगरप्रिंट्स मध्ये असा एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही की ज्याच्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम नाही. कळतंय? त्यामध्ये टार्गेट सेंट्रिक मध्ये सर्वात जास्त सापडतील, देन त्याच्यानंतर स्पायरल मध्ये पण तुम्हाला सापडतील थोडेसे, पण ते थोडंसं कॉम्प्रोमाइज करतील, मॅनेज करतील, पण पुढे जातील. ओके, 2 फिंगरप्रिंट्स बघितले आपण, टार्गेट सेंट्रिक, स्पायरल. ही तिसरी बघा, काय दिले तिसरी? कुठली फिंगरप्रिंट्स आहे? कुठली फिंगरप्रिंट आहे? elongated hole. इलॉंगेटेड. सो ही फिंगरप्रिंट जर तुम्ही बघितलीत ना, इलॉंगेटेड म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का? यामध्ये तुम्हाला 2 फिंगरप्रिंट सापडतात. एक तर तुम्हाला स्पायरल सापडते, सेकंड तुम्हाला टार्गेट सेंट्रिक सापडते. फक्त फरक काय माहितीये का? समजा टार्गेट सेंट्रिक असेल ना, तर ती फिंगरप्रिंट्स अशी जिलेबी कशी आपण
उभी ओढतो, अशी उभी ओढतो. फक्त काय होतं, तो जो छोटा डॉट आहे ना तो एकदम स्ट्रेट होतो, पण तो दिसताना फिंगरप्रिंट्स मध्ये डायरेक्ट तो इंडिव्हिज्युअलच दिसतो. आता ह्या फिंगरप्रिंट्स मध्ये जर तुम्ही बघितलं बघा, ही स्पायरल नाही, ही टार्गेट सेंट्रिक इलॉंगेटेड आहे. मिडलचा जो पॉइंट आहे, मी तुम्हाला दाखवतो हा पॉइंट, ही फिंगरप्रिंट्स पाहायला मिळत नाही. मी आतापर्यंत फक्त 3 लोकांच्या फिंगरप्रिंट्स वरती पाहिले, 4 सॉरी. बघा हा जर पॉइंट आहे ना, बघा हा पॉइंट, मिडलचा पॉइंट, हा बघा तुम्हाला इंडिव्हिज्युअल दिसतो, हा कोणाला कनेक्टेड नाही. आणि देन त्याच्यानंतर हा दुसरा बघा, हा सुद्धा काय आहे, इंडिव्हिज्युअल. त्याच्यानंतर हा तिसरा बघा, हा सुद्धा काय आहे, इंडिव्हिज्युअल आहे. सो टार्गेट सेंट्रिक इलॉंगेटेड थोडासा खेचलेला असतो, आयदर तो उभा खेचलेला असेल किंवा तो आडवा खेचलेला असेल. सो ही फिंगरप्रिंट थोडीशी पसरट सापडते, आयदर ती उभी किंवा आडवी. नॉर्मली उभीच सापडते, आडवी खूप रेअर लेवलला येते, पण उभी तुम्हाला सापडते. ओके, ही त्या फिंगरप्रिंटची, तर समजा त्याच्यामध्ये समजा टार्गेट सेंट्रिक इलॉंगेटेड आला तर काय झालं, मुलगा. आणि स्पायरल इलॉंगेटेड आला, समजायचं मुलगी आहे. कळालं का? मग मुलीमध्ये ते स्पायरलचे गुणधर्म आणि मुलामध्ये ते टार्गेट सेंटरचे गुणधर्म. कळतंय का? हॅलो, कळालं का सगळ्यांना? जर TCW हो सर. इलॉंगेटेड आला तर आपले टार्गेट सेंटरचे गुणधर्म, आणि जर स्पायरल आला तर आपले स्पायरलचे आईचे गुणधर्म. तर आईच्या गुणधर्मामध्ये ज्या काय गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या त्या इलॉंगेटेड मध्ये. आणि जर TCW आला तर त्या सगळ्या गुणधर्म या फिंगरप्रिंट्स मध्ये. मग फरक काय? सो फरक फक्त या फिंगरप्रिंट्स मध्ये ना, ही फिंगरप्रिंट्स टार्गेट सेंट्रिक आणि स्पायरल पेक्षा डेंजर आहे. काय बोललो मी? ही फिंगरप्रिंट्स टार्गेट सेंट्रिक आणि स्पायरल पेक्षा पण डेंजर. ते डेंजर काय ते आपण बघूया. कळालं का? सो यांच्यामध्ये तुम्हाला सेम सापडतं. टार्गेट सेंट्रिक असणार ना, ते हाय टार्गेट ओरिएंटेड, हाय इगोइस्टिक, सगळ्या गोष्टी तुम्हाला सेम ऍज इट इज सापडतात, जसं तुम्हाला टार्गेट सेंट्रिक मध्ये सापडतं. फक्त ह्या लोकांमध्ये ना 3-4 गोष्टी फक्त आहेत ना, 3 गोष्टी या वेगळ्या सापडतात, आणि त्या म्हणजे एकदम खालती दिल्यात बघा. काय दिलंय? फोकस ऑन प्रिसिजन अँड डिटेल्स विथ केअरफुलनेस. फोकस ऑन प्रिसिजन अँड डिटेल्स विथ केअरफुलनेस. म्हणजे ही लोक इन्व्हेस्टिगेशन करण्यामध्ये बाप लोक आहेत. कशामध्ये? इन्व्हेस्टिगेशन करतात. आणि ते तुमच्या पोटातलं असं काढणार इन्फॉर्मेशन, बोलता बोलता काढणार, एवढं गोड गोड गप्पा मारणार. काय म्हणतात त्याचे श्वेता, मस्तच ना, अरे भारी, एकदम छान चाललं, एकदम खतरनाक करते, कसं जमतं मला कळत नाही तुझं. अरे काय नाही जमतं, पण छान, म्हणजे एक्सिलेंट. काय कोर्स वगैरे काय केलास का? नाही नाही नाही, कोर्स वगैरे काय नाही, असंच जमतं. पण कुठून तरी शिकली असशील ना तू? हा, मी इथून शिकले. अच्छा, काय फीज असते, कसं असतं तिकडे? काय करणार? बोलता 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 डिटेल करणार. हे बाकीच्यांना नाही जमत. ही फिंगरप्रिंट्स आली ना, तो व्यक्ती तुमच्याकडून गोड 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 करून सगळं काढणार. कळतंय का? हॅलो, तुम्हाला जर बघायचं असेल तर आमच्या ऑफिसच्या इथे यायचं. ऑफिसच्या इथे एक चायवाला आहे. त्या चायवाल्याकडे जायचं, मग तो उभं राहायचं, असं चालू होणार कॅसेट. सो ही फिंगरप्रिंट्स मी प्रवीण सरांना दाखवली, जेवढ्या मध्ये 1-2 मॅडम आल्या होत्या त्यांना पण दाखवलं. म्हणून बघा, ही इलॉंगेटेड. मी फक्त बघा, मी इथं उभा आहे, ऍक्शन चालू होईल लगेच. सो ही लोक हाय फोकस ऑन प्रिसिजन अँड डिटेल्स, म्हणजे डिटेल्स काढण्यामध्ये ना खूप उस्ताद लोक असतात. ही इन्व्हेस्टिगेशन करण्यामध्ये बाप लोक असतात. ही पोटातनं काढण्यामध्ये बाप लोक असतात. ही त्यांना बरोबर त्या गोष्टी काढायच्या असतात. काढतात, इन्फॉर्मेशन काढणार, इकडून तिकडून इन्फॉर्मेशन काढणार, आणि कोणाला कळणार पण नाही की यांनी इन्फॉर्मेशन काढले. कळलं का? सो त्यामुळे ही बाकीच्या लोकांपेक्षा डेंजर फिंगरप्रिंट्स. एक्सपर्ट लोक आहेत ना, टॅलेंट आहे ते.
आणि व्हेरी अॅक्युरेट. आणि या लोकांचे अॅक्युरेसी एवढी फास्ट असते ना, समोरच्याला बरोबर अंदाज लावतात हा कुठे तुटणार आणि कुठे जाऊन काय होणार, बरोबर अंदाज लावतात. म्हणजे काय माहिती त्यांची ती अॅक्युरेसी आहे ना खतरनाक. म्हणजे समजा तुमच्याशी ते बोलले ना, त्यांना तुमच्या स्वभावानं लगेच कळणार की काहीतरी चॅलेंज आहे, काहीतरी प्रॉब्लेम्स आहे, काहीतरी अडचण आहे. बरोबर अॅक्युरेटली तिकडे ते तुमच्याशी बोलणार, काय झालं, घरात काय प्रॉब्लेम आहे का? नाही, असं काय नाही. काय झालं सांग ना, घरात काय प्रॉब्लेम आहे का? अरे हा यार, तुला कसं माहिती? सो ही लोक ते बरोबर ती गोष्ट अॅक्युरेट पकडतात. ते टॅलेंट आहे त्यांचं. कळतंय का मला काय सांगायचंय? हॅलो. हो सर. सो हे जस ओके. त्यासोबत व्हेरी गुड इन मॅनिप्युलेटिंग. ही लोक मॅनिप्युलेट करण्यामध्ये एक नंबर असतात. ह्याचं त्याला, त्याचं ह्याला, इकडचं त्याला कळत नाही, तिकडचं ह्याला कळत नाही, मध्ये मस्त टाळ्या वाजवत असतात. छान छान, चला ग्रेट, सुपर, भारी. कळतंय का? सो त्यामुळे ही लोक खूप डिप्लोमॅटिक असतात. ते तुम्हाला नाही कळणार. तर तुम्ही या लोकांसोबत डील केली तर तुम्हाला कळणार. कळतंय का? सो ही लोक व्हेरी गुड मॅनिप्युलेट सिच्युएशन, मॅनिप्युलेट करण्यामध्ये खूप खतरनाक असतात. त्यामुळे ही फिंगरप्रिंट्स बाकीच्या 2 फिंगरप्रिंट्स पेक्षा डेंजर आहे. कळतंय का? सो त्या ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून ही फिंगरप्रिंट्स आलेली आहे. सो त्यामुळे ह्या फिंगरप्रिंट्स मध्ये ह्या 3 गोष्टी तुम्हाला सापडतात. कळलं का? जयेश कोण आहे? जयेश कोण आहे? हॅलो, जयेश कोण आहेत? हा मी कोण सर? जयेश भाऊसाहेब शहापूर. अच्छा 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 सर, नमस्कार सर, वेलकम. अहो सर, मला लिंक मिळाली होती 10 वाजेपासून मी चेक करत होतो, पण ते जुन्या याच्यात सापडली, अच्छा अच्छा त्याच्यामुळे उशीर लागला. ओके ओके, हरकत नाही. हा, मग मी कॉल केला, पण नंतर मग मला सांगितलं की लिंक जुन्या याच्यात असेल ती एकदा ट्राय करून पहा. ओके ओके ओके, हरकत नाही. ओके सर. सो ही जी फिंगरप्रिंट्स आहे ना, ही मॅनिप्युलेट करण्यामध्ये एक नंबर आहे. त्यामुळे या फिंगरप्रिंट्स तुम्हाला रेअर सापडतात, रेअर. आणि तिकडे ही फिंगरप्रिंट्स त्यांचं काम जर इन्व्हेस्टिगेशन असेल ना, तिकडे ही लोक बाप लोक आहेत. त्यामुळे त्या पर्टिक्युलर फील्डसाठी ना ती पर्टिक्युलर फिंगरप्रिंट्स नक्की हेल्प करते. त्यामुळे ह्या फिंगरप्रिंट तुम्हाला सहजासहजी सापडत नाही. कळालं का? ह्या फिंगरप्रिंट तुम्हाला त्या कामामध्ये तुम्हाला सापडतील. इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट किंवा असं काहीतरी डिपार्टमेंट असेल ना, तिकडे तुम्हाला हे फिंगरप्रिंट सापडतील. ओके. असं या लोकांच्या इम्प्रुव्हमेंट काय? ही सुद्धा फिंगरप्रिंट्स आहे. या लोकांचं सुद्धा सिलेक्टेड, जर समजा टार्गेट सेंट्रिक वर्ल असेल तर सिलेक्टेड रिलेशनशिप. कळालं का? जर टार्गेट सेंट्रिक प्लस इलॉंगेटेड असेल तर ही सिलेक्टेडच गोष्टी, सिलेक्टेडच रिलेशनशिप, सिलेक्टेडच गोष्टी ऐकतात. डायरेक्ट कम्युनिकेशन असेल, नो कॉम्प्रोमाइज. सो ही त्या फिंगरप्रिंट्सचीच काय आहे, कॉपीकॅट आहे. त्यामुळे इलॉंगेटेड टार्गेट सेंट्रिक आला तर ते टार्गेट सेंट्रिकचे गुणधर्म, आणि स्पायरल जर आला तर स्पायरलचे गुणधर्म. कळालंय का प्रत्येकाला? सो थोडस तुम्हाला काय करावं लागेल, ते बघावं लागेल, गोथ्रू करावं लागेल, लिहावं लागेल, गोथ्रू करावं लागेल, लिहावं लागेल. पण ही फिंगरप्रिंट सहजासहजी येत नाही, खूप रेअर लेवल आहे. ओके, सो क्लिअर का? इलॉंगेटेड स्पायरल आणि इलॉंगेटेड टार्गेट सेंट्रिक. हॅलो,
सगळ्यांना क्लिअर झाला का? इलॉंगेटेड स्पायरल आणि इलॉंगेटेड. हो सर. येस सर. प्लीज रिप्लाय द्या. येस सर. ओके. येस सर. आता मला असं वाटेल की मी एकटाच बडबडतोय, तुमच्या लोकांना कळतंय की नाही कळतंय? ओके. सो W5 ज्याला आपण W5 कॅटेगरी म्हणतो ती म्हणजेच की काय आहे? डबल लूप. आता फिंगरप्रिंट तुम्ही पाहिलेत ना, तुम्हाला ह्या साईडला लूप दिसतोय, एक वरच्या साईडला एक लूप दिसतोय. तर दोन लूप एकमेकांमध्ये काय झाले? मर्ज झाले. दोन लूप एकमेकांमध्ये काय झाले? मर्ज झाले. ते खालच्या साईडला हा लूप आहे, म्हणजे हा एक लूप आहे आणि हा एक लूप आहे. हा इथून असा आहे आणि हा इथून असा आहे. तो काय झाले? दोन लूप एकमेकांमध्ये मर्ज झाले. बघा दिसतंय का? सो दोन लूप एकमेकांमध्ये मर्ज झाले, त्यामुळे या फिंगरप्रिंट्सला म्हणतात डबल लूप. सो एक्झॅक्टली डबल मध्ये काय कॅरेक्टरिस्टिक आहे ते आपण समजून घ्या. खूप इंटरेस्टिंग फिंगरप्रिंट आहे, मला खूप आवडणारे फिंगरप्रिंट्स. त्याची खासियत पण काहीतरी वेगळीच आहे. आपण बघूया डबल लूपच्या फिंगरप्रिंट्स ज्यांच्या असतात त्यांचे कॅरेक्टरिस्टिक काय असतात. ओके. सो डबल लूप वाले लोक मल्टी गोल ओरिएंटेड लोक असतात. काय असतात? मल्टी गोल ओरिएंटेड. म्हणजे ही काय, यांच्या लाईफ मध्ये एक गोल नसतात. बिझनेस सुरू केला, एक बिझनेस सुरू करणं, त्याच्यासोबत दुसरा. एक जॉब करत असेल, त्या जॉब सोबत दुसरा. त्यांच्या लाईफ मध्ये गोल असेल तर त्या गोल सोबत अजून एक गोल एक्स्ट्रा. जॉब सोबत शेअर मार्केट पण करतील, बिझनेस सोबत शेअर मार्केट पण करतील, ह्या बिझनेस सोबत हा बिझनेस पण करतील, ह्या जॉब सोबत हा जॉब पण करतील, ह्या जॉब सोबत हे काहीतरी सेल्फ एम्प्लॉयड. म्हणजे त्यांच्या लाईफ मध्ये तुम्हाला मल्टी गोल ओरिएंटेड ही लोक सापडतात, एक गोष्ट करत नाही. त्यामुळे डबल लूप आला ना, त्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये तुम्ही त्यांना कितीही सांगा, सर एकच काहीतरी करा. नाही सर, मी कसं ना ते पॅसिव्ह इन्कम, हे इन्कम, ते इन्कम, एका सोर्स वरती इन्कम वरती डिपेंड राहायचं नाही, एका ह्याच्यावरती डिपेंड राहायचं नाही, एका नॉलेज वरती डिपेंड राहायचं नाही. तर त्यांच्या लाईफ मध्ये तुम्हाला दोन दोन गोष्टी दिसणार. कळतंय का? सो डबल लूप ज्या व्यक्तीचा येतो ना, त्या लोकांच्या कॅरेक्टरिस्टिक ती तुम्हाला मल्टिपल गोल ओरिएंटेड तुम्हाला ही लोक सापडतात. दुसरी, टू व्हेरियस थिंकिंग पॅटर्न विथ कोएक्झिस्ट. ते दोन गोष्टी असा विचार करतील ना की ज्या दोघांचा फ्लो, दोन्ही गोष्टी एकमेकांची काय असतील? लिंक असतील. म्हणजेच की एक्झाम्पल तुम्हाला देतो की समजा मी आता काउन्सिलिंग मध्ये आहे, तर मी काउन्सिलिंगचा ऑलरेडी बिझनेस करतो. तर समजा मी डबल लूप असेल ना, तर मी काय करेन, त्या काउन्सिलिंग सोबत अजून काय काय आहे त्या सगळ्या गोष्टी मी ऍड करत जाणार. त्या सगळ्या गोष्टी मी ऍड करत जाणार आणि त्या गोष्टी माझ्या बिझनेस मध्ये ऍड करणार. त्यामुळे तिथे ही लोक तुम्हाला दोन गोष्टी ऍट अ टाइम करताना सांगतात. शेअर मार्केट करत असेल तर शेअर मार्केट सोबत फॉरेक्स ट्रेडिंग, त्याच्यासोबत गोल्ड ट्रेडिंग किंवा असं काहीतरी मल्टिपल गोष्टी. तर त्या एकाच बिझनेसचा अजून काय भाव बहीण आहेत ते मर्ज करा. म्हणजे एक सर्व्हिस सोबत दोन सर्व्हिस, तीन सर्व्हिस ऍड करणार आणि त्या दोन्ही गोष्टी म्हणजे त्या दोन गोष्टींचा वेगळा विचार करणार आणि त्या गोष्टींचं एकाच गोष्टीमध्ये रूपांतर करणार. हे तुम्हाला ह्या लोकांमध्ये सापडतं. त्यामुळे ही जी मंडळी आहेत ना, ती तुम्हाला ड्युअल माइंडसेट मध्ये तुम्हाला नेहमी दिसतात. हे पण हे पण, हे पण ते पण, हे पण करायचं ते पण करायचं. कळतंय का? त्यामुळे तुम्ही जाऊन बघितलं डबल लूप तुम्हाला दिसतात. ही लोक गिव्ह ऑप्शन ऑन प्रॉब्लेम. ही लोक कोणत्याही व्यक्तीला प्रॉब्लेम वरती जर सोल्युशन द्यायचं असेल ना, ते ऑप्शन देतात. मला असं वाटतं तू हे पण कर आणि हे पण कर, ह्याचा पण विचार कर, ह्याचा पण विचार कर. सो सोल्युशन देताना पण काय देतात? हे घे,
या दोन पैकी काहीतरी सिलेक्ट कर. कळतंय का? बिकॉज यांच्या डोक्यामध्ये काय असतात, मल्टिपल गोष्टी असतात. तू हे पण कर, हे पण कर, तुला जे वाटतं ते कर. सोल्युशन देताना सुद्धा दोन ऑप्शन. लर्निंग ऍबिलिटी इन स्ट्रॉंग. या लोकांची ना ऍबिलिटी लर्निंग करण्याची खूप स्ट्रॉंग असते. डिटेलिंग मध्ये जातात. हे कसं होतं, काय होतं, कुठून येतं, ते प्रश्न खूप विचारतात. त्यामुळे डबल लूप वाला आला ना, तुम्ही 1 तासाची मीटिंग जर पकडली ना, तर समजायचं 2-3 तास खाणार. कळलं का? हॅलो. सो ही लोक प्रश्न खूप विचारतात. सो हे असं कसं होतं, मग ते काय असं, म्हणजे कुठून मिळतं, कसं होतं, मग बिझनेस कसा करतात, काय करतात, सगळं डिटेलिंग मध्ये जाणार. लर्निंग ऍबिलिटी स्ट्रॉंग. म्हणजे ही लोक तुम्हाला खूप जास्त एज्युकेटेड सापडतील असं नाही, पण ही लोक अशी चौकशी करून करून, इन्फॉर्मेशन काढून काढून, माहिती काढून काढून तुम्हाला, ह्या लोकांमध्ये तुम्हाला लर्निंग ऍबिलिटी जास्त सापडेल. कळतंय का मला काय सांगायचंय? विषय पोचतोय का? हॅलो. येस सर. केतन सर, भावसार सर, येस सर, येस सर. चेतन सर, श्वेता मॅडम. हो सर. सो ही लोक शिकतात, पण ते शिक्षण नॉट ओनली की फक्त पुस्तकातून असेल किंवा एज्युकेशनल असेल, त्या लोकांना डिटेलिंग करून करून इन्फॉर्मेशन काढायची खूप सवय असते. कुठे ते पुस्तक वाचत बसणार, कुठे ते शाळेत जाणार, कॉलेजमध्ये जाणार, तिकडे शिकणार. त्यापेक्षा मी काय करते, डायरेक्ट जातो ना राजकडे, राजकडून डिटेल काढतो, राजकडून समजून घेतो आणि संपला विषय. सो तिथून ते काय करतात, लर्निंग करतात. अनालिटिकल थिंकिंग असते अँड डेप्थ इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड. ही लोक अनालिटिकल खूप असतात. ते कसं होतं, काय होतं, कुठून होतं, खूप अनालिसिस करत बसतात, डिटेलमध्ये जातात एकदम. म्हणजे ज्या फील्डमध्ये जातात ना, त्या फील्डमध्ये एकदम फुल डेप्थ मध्ये घुसत जातात, माहितीच गोळा करतात. त्यामुळे 20 वर्ष जरी बिझनेस मध्ये असली ना, तरी यांचं तेच असतं, ना अजून खूप शिकायचं, अजून काही कळलं नाही सर, अजून त्याच्या डेप्थ मध्ये, अजून डेप्थ मध्ये, फक्त माहिती गोळा करत बसतात, काढत बसतात, इन्व्हेस्टिगेशन करत बसतात, इन्फॉर्मेशन काढत बसतात, डिटेलिंग करत बसतात. अनालिटिकल पॅटर्न वाले असतात. कळतंय का? त्यामुळे ही तुम्हाला अशी रिसर्च, अनालिसिस, R&D तुम्हाला यांच्यामध्ये तुम्हाला दिसणार. तुमच्याकडे येणारी जी प्रत्येक व्यक्ती आहे ना, तुम्ही हे कॅरेक्टरिस्टिक डोक्यात ठेवा. हे कॅरेक्टरिस्टिक डोक्यात ठेवा. आल्यानंतर त्यांचे प्रश्न ऑब्झर्व करा, त्यांचं बोलणं ऑब्झर्व करा, तुम्हाला लगेच कळणार कुठली फिंगरप्रिंट्स. कळतंय का? व्हेरी गुड इन इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेल्स. इन्व्हेस्टिगेशन करण्यामध्ये, पण जशी ती जी लोक आहेत ना इलॉंगेटेड वाली, तशी ही लोक नाही आहेत. तशी इलॉंगेटेड वाली जी लोक असतात ना, बोलता 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 डिटेल काढतात, तशी ही लोक नाही आहेत. ही लोक प्रश्नांमध्ये उत्तरं काढतात. सर हे तुम्ही कसं काय केलं, म्हणजे कसं काय करतात, तुम्हाला कसं काय जमतं, यांचे प्रश्न जास्त असतात. ते कसं करतात, बोलता बोलता गोडगोड गोडगोड बोलता 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 सगळं काढ, कळणार नाही, प्रश्न नसतात, ते बोलता बोलता असतात. इकडे तुम्हाला प्रश्न जास्त सापडतात. म्हणजे एक प्रश्नांचे 4-5 प्रश्न असतील, मग हे कसं, मग ते कसं, मग हे कसं, मग हे कसं काय करता. तर ते इन्व्हेस्टिगेशन प्रश्नांच्या माध्यमातून करतात. आणि लास्ट नॉट बट लिस्ट, वर्कहोलिक लोक असतात. ते कामात घुसले ना, डिटेलमध्ये घुसले ना, ते दिवस कधी होतो, रात्र कधी होतो त्यांना कळत नाही. त्यामुळे डबल लूप वाला आला ना माणूस, तो दिवसभर कामच करत बसतो विचार. करतोय का? त्याला काय दुनियादारी माहिती नसते, काय आजूबाजूला चाललंय ते माहिती नसते, त्याच्या घराच्या बाजूला कोण राहतं त्याला माहिती नसते. कळतंय का? वर्कहोलिक लोक असतात. वर्क इज वर्कशिप. किती फिंगरप्रिंट्स. त्यामुळे डबल लूप आला ना, या लोकांकडे जर तुम्ही सोल्युशन मागायला गेलात ना, तर ही लोक तुम्हाला बेस्ट सोल्युशन देतात. ओके, क्लिअर का? फास्ट होत नाहीये ना मित्रांनो? हॅलो. नाही सर, ओके, विषय कळतोय पण. कळतोय ना? हो हो. ओके, ठीक आहे. या लोकांचे काही प्रॉब्लेम्स आहेत, विकनेस असतात, ते लिहून घ्या. पहिली सर्वात महत्वाची, डिपेंडन्सी इन इन्फॉर्मेशन. त्यांना जोपर्यंत डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन मिळत नाही ना, तोपर्यंत त्यांचं काम चालू होत नाही. त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे,
इन्फॉर्मेशन. त्यामुळे इन्फॉर्मेशन वरती खूप डिपेंड राहतात हे लोक. नाही मला ते अजून कळलं नाहीये, मला ते अजून समजलं नाही, मग ते कळल्यानंतर मी करणार. सर आवाज ब्रेक होतोय. सो नाही मला आता कळलं नाहीये, तर मला कळल्यानंतर मी ते करणार. मला अजून त्याच्यातलं नॉलेज मिळालं नाही, मला नॉलेज मिळाल्यानंतर करणार. सो ते डिपेंडन्सी जी असते ना यांची त्या इन्फॉर्मेशन वरती खूप जास्त होते. आणि त्यामुळे काय होतं, यांचे डिसिजन लेट असतात. डिसिजन म्हणजे एवढं लेट आहे ना, घर पुन्हा पडायला येईल तरी सुद्धा रिपेअर करणार. कळतंय का? हॅलो. सो डिपेंडन्सी इन इन्फॉर्मेशन आणि त्यासोबत मेकिंग डिसिजन टू लेट. खूप विचार करत बसतात, म्हणजे अजून कुठून काय काढू का, अजून काय करू का, अजून इथून काय काढू का, अजून कोणाकडून काय मला इन्फॉर्मेशन मिळेल, अजून कुठे स्वस्तात काहीतरी मला मिळेल, अजून कुठे काहीतरी मला मिळेल. मग त्या इन्फॉर्मेशन गोळा करण्यामध्ये त्यांचा दिवस जातो, 2 महिने 3 महिने जातात. नंतर काय होतं, ते सगळं एकदम झाल्यानंतर मग डिसिजन घेतात. त्यांचे डिसिजन स्लो असतात. तर इन्फॉर्मेशन फास्ट मिळाली, व्यवस्थित मिळाली तर डिसिजन घेतील, अदरवाईज आराम के साथ. ओके. सो त्यामुळे डबल लूप आला तिकडे डिसिजन तुम्हाला स्लो सापडतात. ओके. सो त्यांचे प्रश्न संपत नाही, त्यांच्या क्वेरीज संपत नाही, म्हणजे संपत नाही, त्यामुळे डिसिजन होत नाही. म्हणजे मी तुम्हाला असे खूप सारे एक्झाम्पल देतो. म्हणजे आपल्याकडे DMIT साठी खूप सारे लोक येतात, एवढं इन्फॉर्मेशन काढत बसतात, एवढं इन्फॉर्मेशन काढतात, एवढे प्रश्न विचारतात ना, प्रश्न विचारून 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 सगळे उत्तर मिळतात, तरी पण काय त्यांच्याकडे थांबत नाही. आणि तरी सुद्धा त्यांचं डिसिजन काय होत. हे सगळे तुम्हाला डबल लूप मध्ये सांगतात. इन्व्हेस्टिगेशन करत बसतात, डिसिजन काय होत. त्यामुळे बऱ्याच वेळा ह्यांना तो प्रॉब्लेम सापडतो. फॅमिली लाईफ मध्ये सुद्धा, बिझनेस लाईफ मध्ये सुद्धा ते प्रॉब्लेम आहे त्यांचा. बॅक आउट वेन रिसर्च फेल और पीपल क्रिटिक. ही अशी लोक आहेत ना, की ज्या वेळेस एखादा रिसर्च फेल होतो किंवा एखादे व्यक्ती समजा बोलतात की नाही तुमचं हे अनालिसिस चुकीचं आहे, तुम्ही जे सांगताय ते चुकीचं आहे, तुमचा रिसर्च बरोबर नाही, तुम्ही केलेलं इन्व्हेस्टिगेशन बरोबर नाही, तुम्ही दिलेली माहिती बरोबर नाही, असं ज्यावेळेस लोक क्रिबिंग करतात ना, चुका काढतात ना ह्यांची, ह्या लोकांच्या मिस्टेक काढतात ना, त्यावेळेस बॅकआउट करतात. कळालं का? म्हणजे ह्यांचं असं असतं की डिटेल मी काढतो ते बरोबर आहे, पण ज्यावेळेस लोक त्याच्या प्रतिविरोध करतात, अपोज जातात, जे बरोबर नाही, चुकीचं आहे, इन्फॉर्मेशन चुकीचे आहेत, त्यावेळेस हे लोक बॅकआउट करतात. कळतं का? ते सोडून जातात, नाही सोडा, उत्तर द्यायला मला आवडत नाही, मी केलेला रिसर्च बरोबर आहे, तुम्हाला नाही पडलं तर सोडा, मला नाही करायचं, बॅकआउट करतात. मग तिकडे ही लोक तिथून मग तुम्हाला गिव्ह अप करताना सापडतात. ओके. लॉट्स ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम अदर. यांचं ना दुसऱ्यांकडून खूप जास्त अपेक्षा असतात. मग हे मिळेल का, ते मिळेल का, मग असं मिळेल का, ह्याच्यासोबत हे मिळेल का, मग हे देणार ना, हे असणार ना. ते एक्सपेक्टेशन ह्या लोकांची खूप जास्त असते. म्हणजे त्यांचं असं की 1 रुपयामध्ये मला 10 रुपयाची वस्तू मिळाली पाहिजे, आणि 10 रुपयामध्ये जर मला मिळते त्याची व्हॅल्यू मला मिळाली पाहिजे. सो एक्सपेक्टेशन खूप हाय असते. सो त्यामुळे जर बायको असेल ना, तर नवऱ्याकडून खूप अपेक्षा असतात. मग ते असं पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, मग असं झालं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी बघतात, ते खूप एक्सपेक्टेशन करतात, टू मच एक्सपेक्टेशन, आणि मग त्या एक्सपेक्टेशन फुलफिल झाल्या पाहिजे. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रॉब्लेम काय होतो, रिलेशनशिप मध्ये खूप जास्त एक्सपेक्टेशन करतात, मुलांकडून, बायकोकडून, नवऱ्याकडून. सो ही जी फिंगरप्रिंट आली, एक्सपेक्टेशन जास्त असते. डिले इन ऍक्शन, फक्त गोळा करतात इन्फॉर्मेशन, ऍक्शन काहीच घेत नाही. त्यामुळे ह्यांच्याकडे नॉलेज खूप सापडतं, ऍक्शन इल्ले. काय बोललो, ऍक्शन इल्ले. ऍक्शन काय घेत नाही, फक्त काय गोळा करत राहायचं. कोणी विचारलं की लगेच, गुगल कसं असतं की वर्ड टाईप केले की लगेच ते समरी येतं, तसं यांच्याकडून लगेच समरी येतं, पण ह्यांनी कधी त्याच्यावरती ऍक्शन घेतलेल्या नसतं. हा प्रॉब्लेम आहे. कळतंय का? त्यामुळे तुमच्या फिंगरप्रिंट चेक करा, डबल लूक असेल ही फिंगरप्रिंट्स आहे का बघा. ओके. हॅव्हिंग पर्सनल लाईफ रिलेशनशिप चॅलेंज. हा प्रॉब्लेम काय येतो, बिकॉज हे लोक खूप वर्कोलिक असतात, सकाळी जातात, रात्री येतात, आणि रात्री आल्यानंतर पण त्यांच्या डोक्यात कामच 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 असतं. त्यामुळे काय त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये फक्त प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ह्या लोकांनी त्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी यांच्या डोक्यात असतात, हॅव्हिंग लॉट्स ऑफ थिंग इन माइंड.
मग त्यांना तेव्हाच आठवतं, अरे हे राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, हे राहिलं, हे राहिलं. दिवसभर टाइमपास करणार, गोळा करत बसणार, रात्री स्वच्छ करत बसणार, हे राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, हे राहिलं. डोक्यात खूप विचार असतात. सो इकडे या लोकांनी काय केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. विकनेस कळाले का प्रत्येकाला? भाऊसाहेब सर कळतंय ना विषय? सुरुवातीपासून पाहिलं का? पहिले सेशन पाहिले आहेत ना, तर हे सेशन कनेक्ट होतील तुम्हाला. हॅलो, आवाज येतोय का माझा? हो येतोय सर. सर येतोय. विषय पोहोचतोय ना तुमच्याकडे? हो हो हो. सर. कोणाचे डबल लूप आहेत? अरे आहेत ना इकडे, आमच्याकडे डबल लूपचा भंडार आहे आमच्याकडे. कोण आहे सर? धनश्री मॅडम. ओके, छान. धनश्री मॅडम बरोबर ना? हो सर. 10च्या 10 बोटांवरती डबल लूप आहे. बापरे. हा, छान. हो, खूप इन्व्हेस्टिगेशन मॅडम करत असतात, खूप इन्फॉर्मेशन काढत असतात, खूप शिकत असतात, खूप प्रश्न असतात मॅडमचे. वा वा, छान छान. सो छान फिंगरप्रिंट्स आहे, याचं सोल्युशन खूप भारी असतं. मी तुम्हाला म्हणालो ना की सोल्युशन पाहिजे असेल ना, तर तुम्ही या लोकांकडे जा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस पॅशनची सुरुवात करायची होती ना, मी कन्फ्युज होतो, काय करू कळत नाही, जॉब करू की बिझनेस करू, चालू होतो. आणि संतोष विचले म्हणून आमचे जे डिझाईन प्रिंटर वाले आहेत, त्यांनी ते डबल लूप आहे, त्यांना भेटलो, सर असं असं आहे, त्यांनी स्टोरी सांगितली आणि मग ती स्टोरी ऐकली, मुलं की सर डन करतो मी सर. सो देन त्याच्यानंतर परत काय पाठी वळून बघितलं नाही. त्यामुळे डबल लूप मला ही फिंगरप्रिंट्स खूप आवडतात. वा वा, छान. ती फिंगरप्रिंट्सच खूप जबरदस्त. ओके, सो फक्त या तुमची गोष्टी पण आहे ना सर डबल लूप? तुमची पण आहे ना डबल? कंपोजिट. हो काय? हा हा. त्यामुळे डबल लूप फिंगरप्रिंट्स आली, त्या लोकांनी ह्या काळजी घेतल्या, दॅट्स इट, अदरवाइज बेस्ट. ओके, सो आता ही थोडीशी बघा, डबल लूपचीच बहीण आहे, पण ही फिंगरप्रिंट सापडत नाही. म्हणजे मला अजूनपर्यंत 1000 झाल्या असतील, 1000 लोकांच्या फिंगरप्रिंट पाहिल्या असतील, अजूनपर्यंत मला दिसलेली नाहीये. आणि ही ह्या फिंगरप्रिंट्सला म्हणतात इम्प्लोडिंग वर. आपण जी बघितली याच्या अगोदरची ही डबल लूप आहे. याच्या रेषा बघा, पातळ आहे, स्लिम आहेत, एकदम स्लिम रेषा आहे, पातळ आहेत एकदम. पण ही जी बघितली तुम्ही इम्प्लोडिंग, ही थोडी जाड दिसते. जाड म्हणजेच की काय, इम्प्लोडिंग म्हणजेच की काय, जिलेबी ठेवली तुम्ही, त्या जिलेबीवरती तुम्ही चुकून बसला, काय झाली, तिची प्रेस झाली, दबली ती, म्हणजे दबल्यानंतर जो आकार घेतो ना, ती फिंगरप्रिंट्स इम्प्लोडिंग. सो ही इम्प्लोडिंग फिंगरप्रिंट्स आहेत ना, या फिंगरप्रिंट्स तुम्हाला अशा पद्धतीच्या सापडतात. म्हणजे त्या थोड्याशा जाड सापडणार, त्याच्या रेषा बाकीच्यांपेक्षा थोड्याशा जाड्या सापडतात, पण ही सापडत नाही फिंगरप्रिंट्स. म्हणजे अजूनपर्यंत तर मला मिळाली नाहीये. ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मी अजून डिटेलमध्ये तुम्हाला यांचा रिसर्च सांगेन. सो ही सुद्धा डबल लूप सारखीच असते, डबल लूपचीच बहीण आहे, फक्त ही थोडीशी फिंगरप्रिंटच्या रेषा जाड्या असतात. आता ही सुद्धा फिंगरप्रिंट सेम आहे, मल्टी गोल ओरिएंटेड, टू वेरियस थिंकिंग पॅटर्न विथ कोएक्झिस्ट, think in different way with more perceptual, give superb solution on problem, learning ability and strong, strong analytical thinking and depth information required. फक्त लास्टच्या 2 गोष्टी बघा काय, व्हेरी गुड इन इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेल्स, आणि लास्ट आहे हाय इन्फॉर्मेटिव्ह बट नॉट एक्सप्रेसिव्ह. हाय इन्फॉर्मेटिव्ह बट नॉट एक्सप्रेसिव्ह. ही लोक आहेत ना, ही कोणत्या माणसाला इन्फॉर्मेशन गोळा करायची आहेत ना, कोणाला विचारत नाही, हे फक्त ऐकत बसतात. काय बोलतोय, कसं बोलतोय, कुठून काय 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 काढतो, गुगल वरतून जाणार, ऑब्झर्वेशन करणार, बोलणार नाही तुमच्याशी. जसं डबल लूप वाले बोलके असतात ना, सर हे कसं काय केलं, काय केलं ते, ही बोलणार नाही, ही फक्त अशी असणार, ओके ओके, फक्त तुमचं कम्युनिकेशन ऐकत बसणार इकडून.
बोलणार नाही. सो ही तुम्हाला अनालिसिस करत बसताना दिसणार. गुगल वरती जाणार, इकडून तिकडून घेणार, लिफ्टेड घेणार, ते ब्रोशर बघणार, तिथून इन्फॉर्मेशन काढणार. तिथून तुम्ही विचारलं समजलं का सर, फक्त मुंडी हलवा. कळलं का? सो ही डबल लूप सारखी तुम्हाला बोलकी नाही सापडत. ही लोक इन्फॉर्मेटिव्ह असतात, खूप इन्फॉर्मेशन काढतात, पण एक्सप्रेसिव्ह नसतात. हा त्यांचा थोडासा वेगळा युनिकनेस तुम्हाला सापडेल. क्लिअर का? बाकी ऍज इट इज सेम. ओके, क्लिअर का? इन्क्लुडिंग सर. हो सर. बाकी सेम इम्प्रुव्हमेंट सेम आहे. जे आपण बघितलं, चेक केला आपण, जे डबल लूपचा आपण जे इम्प्रुव्हमेंट काढले, त्या सेम इम्प्रुव्हमेंट तुम्हाला इकडे सुद्धा दिसतील. ओके, फक्त ही जास्त बोलत नाही, म्हणजे खूप 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 फक्त मुंडे हलवणार. हो हा, तुम्हाला असं वाटेल यार कुठल्या मूर्तीशी बोलते मी, काय नाही त्या माणसाशी बोलते, काय म्हणते, उत्तरच देत नाही, काही कळत नाही तुम्हाला. तुम्ही कितीही काढण्याचा प्रयत्न करा, कितीही बोलण्याचा प्रयत्न करा, काही सांगणार, पोटातलं पाणी सुद्धा हलत. सो त्यामुळे हे थोडेसे रिलेशनशिप मध्ये फिंगरप्रिंटचे प्रॉब्लेम्स येतात. समजून घ्या, वर्ल्ड फिंगरप्रिंट मध्ये जेवढ्या फिंगरप्रिंटचे त्यांचा रिलेशनशिप प्रॉब्लेम, त्यांनी त्या गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या. छोटे पर्सनल काहीतरी प्रॉब्लेम असतील किंवा प्रोफेशनल प्रॉब्लेम असेल किंवा बिझनेस मध्ये असतील, पण रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम सापडतात. ओके, आता सर्वात जबरदस्त फिंगरप्रिंट्स W5 W6 नंतर थोडीशी सेमच आहे. ही आहे कंपोजिट वर्क. कोणती आहे? कंपोजिट वर्क. W7 फिंगरप्रिंट याला म्हणतो आपण. आता एक कंपोजिट जर तुम्ही बघितलीत ना, ही सेम डबल लूप सारखीच दिसते, फक्त डबल लूप मध्ये आणि हिच्यामध्ये फरक काय माहितीये का? की डबल लूप मध्ये लूप आपल्याला जे दिसतात ना, ते एकदम लांब लांब दिसतात. आता यामध्ये काय आहे ना, हा जो लूप आहे ना बघा, हा लूप हा एकदम छोटा झाला एकदम, म्हणजे मिडलला येऊन ही लोक हे लूप छोटे झालेले. कळालंय का? डबल लूप मध्ये काय होतं की हा जो लूप आहे लांब लांब असतात, इम्प्लोडिंग मध्ये पण लांब लांब असतात, पण कंपोजिट मध्ये तोच लूप आहे ना एकदम येऊन जवळ येऊन असा मर्ज होतो, म्हणजे एकदम जवळ येऊन, म्हणजे दोन लूप असे येऊन एकत्र होतात आणि तिकडे मर्ज होतात एकदम सेंटर पॉइंटला. सो ही फिंगरप्रिंट लगेच ओळखायला. कळालं का? सो बघा ही डबल लूप आपली. सो डबल लूप आपण जी बघितली ती कशी लांब लांब आहे, राईट, पण कंपोजिट जी आहे ना ती एकदम मिडलला येऊन छोटी होती, एकदम सेंटर पॉइंटला. सेंटर पॉइंटला येऊन जी दोन लूप एकमेकांमध्ये मर्ज होतात त्यावेळेस ती कंपोजिट होते. आता कंपोजिट मध्ये ना सेम कॅरेक्टरिस्टिक, काही कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला डबल लूप सारखेच सापडतात. ही लोक सुद्धा तुम्हाला मल्टीपोल ओरिएंटेड सापडतात. डबल लूप वाली मल्टीपोल ओरिएंटेड आहेत ना, तशी कंपोजिट वाली पण मल्टीपोल ओरिएंटेड. आणि ही माझी फिंगरप्रिंट्स आहे. सो मी ज्यावेळेस पॅशनची सुरुवात केली, ह्या सर्व्हिसेस त्या सर्व्हिसेस सगळ्या गोष्टी काय केल्या, मर्ज करत गेलो, राईट. सो इकडे मग खूप साऱ्या गोष्टी, मग ही सर्व्हिस द्यायची, स्टुडंट काउन्सिलिंग करायची, पॅरेंट काउन्सिलिंग करायची, DMIT काउन्सिलिंग करायची, ई लर्निंग विकायचं, परत मग ह्या सगळ्या मल्टिपल गोष्टी मी चालू केल्या. सो सुरुवात करताना मल्टिपल गोष्टी चालू केल्या होत्या. बिझनेस काउन्सिलिंग पण करायची, बिझनेस कन्सल्टिंग पण करायची, सगळ्या चालू केल्या. सो काय होतं, मल्टिपल गोल ओरिएंटेड, राईट, टू व्हेरियस थिंकिंग पॅटर्न विथ को एक्झिस्ट. सो ही सुद्धा लोक एकाच गोष्टीमध्ये काय होतात, मल्टिपल गोष्टी ऍड करतात. फक्त या लोकांमध्ये थोडासा फरक आहे, थिंक इन डिफरंट वे विथ स्ट्रॉंग इंटरग्रेटिव्ह ॲबिलिटी अँड अक्युमुलेशन. सो फक्त काय आहे की ह्या दोन्ही गोष्टी काय करतात, भिन्न ठेवतात. ह्याचा लिंक ह्याच्याशी नाही, ह्याचा लिंक ह्याच्याशी नाही.
ज्यावेळेस आम्ही बिझनेस काउन्सिलिंग बिझनेस कन्सल्टिंग सुरू केलं त्याचा पार्ट मी प्रवीणकडे दिला होता तेव्हापासूनच, आणि काउन्सिलिंग कन्सल्टिंगचा पार्ट माझ्याकडे घेतला होता. So त्याचा संबंध याच्याशी नाही, ह्याचा संबंध त्याच्याशी नाही, संपला विषय. पण दोन्ही बिझनेस दोन्ही सर्व्हिसेस एकाच मॉडेलमध्ये, कळतंय का? हॅलो. तसं डबल लूप मध्ये होत नाही. डबल लूप मध्ये काय सगळं मिक्स असतं. ओके. कंपोजिट मध्ये जरी सर्व्हिसेस एकत्र दिसत असतील पण दोन्ही सर्व्हिसेसचे बाप वेगळे, एक दुसरा सांभाळतो एक दुसरा सांभाळतो. क्लिअर का? हॅलो. थिंक इन डिफरंट वे विथ स्ट्रॉंग इंटरग्रेटिव्ह ॲबिलिटी अँड अक्युमुलेशन. दोन गोष्टी सोबत असतात पण दोघांचं तोंड वेगळ्या विरुद्ध दिशेने असतं. म्हणजे त्याचं काम तो करतोय, माझं काम मी करतोय, पण दोघं मिळून काय करतात, एकाच गोष्टीमध्ये कॉन्ट्रीब्युट करतात, ते म्हणजे पॅशन. सो हा डबल लूप आणि याच्यामध्ये फरक. तिसरं, गिव्ह डायरेक्ट ऑन प्रॉब्लेम, गिव्ह डायरेक्ट सोल्युशन ऑन प्रॉब्लेम. इथे ऑप्शन नाही दिला जात. डबल लूप मध्ये ऑप्शन दिला जातो की तुम्ही हे करा किंवा हे करा. मी तुम्हाला ऑप्शन देत नाही, मी डायरेक्ट तुम्हाला सोल्युशन देतो. तुमचा हा प्रॉब्लेम आहे, ओके, ह्या प्रॉब्लेम वरती हा सोल्युशन. मग तिथे ऑप्शन नाही आहेत. डबल लूप मध्ये ऑप्शन येतात की सर तुम्ही हे पण करून बघा आणि हे पण करून बघा. कंपोजिट मध्ये डायरेक्ट सोल्युशन, तुमचा प्रॉब्लेम काय, हे घ्या सोल्युशन, दॅट्स इट. देयर इज नो ऑप्शन. लर्निंग ॲबिलिटी स्ट्रॉंग. सो ह्यांची सुद्धा इन्व्हेस्टिगेशन जी करण्याची जी पद्धत असते ना, ती सुद्धा प्रश्नांमध्ये असते. म्हणजे कसं होतं, काय होतं, सो डिटेलिंग करण्यामध्ये जातात. कळतंय का मला काय सांगायचंय? अनालिटिकल थिंकिंग अँड डेप्थ इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड. यांना सुद्धा खूप सारे इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड असतात. व्हेरी गुड इन इन्व्हेस्टिगेशन इन डिटेल. हे सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करण्यामध्ये बाप असतात. जसं डबल लूप आहे तसे कंपोजिट मध्ये पण हे कॅरेक्टरिस्टिक सेन्स सापडतात. ओके. काही गोष्टी याच्यामध्ये वेगळ्या आहेत थोड्याशा. सी लॉट्स ऑफ स्मॉल थिंग्स ऑन वर्क, फाइंड मिस्टेक ऑन इट. खूप साऱ्या गोष्टी बघत असतात, छोट्या छोट्या गोष्टी बघत असतात. नाही ह्याच्यात हे चुकलं, ह्याच्यात हे पाहिजे होतं, ह्याच्यात असं पाहिजे होतं. सो हे चुका काढतात खूप जास्त. कळतंय का? डबल लूप मध्ये तसं नाही. डबल लूप फक्त इन्फॉर्मेशन काढतात. ही लोक काय करतात, इन्फॉर्मेशन काढतात आणि त्या इन्फॉर्मेशन मध्ये चुका काढतात. कळतंय का? सो त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की मॅक्सिमम तुम्हाला चुका काढताना दिसतो की नाही, हे असं करा, तसं करा, हे असं पाहिजे होतं, तसं पाहिजे होतं. हे चुका काढतात. तुम्ही कितीही चांगलं दिलं तरी माझ्याकडून चुकाच निघतात. माहिती नाही, चुकाच येतात. सो सी लॉट्स ऑफ स्मॉल थिंग. छोट्या छोट्या गोष्टी बघतात आणि त्या कामामध्ये चुका करतात. लास्ट, मेकिंग लॉट्स ऑफ प्रोसेस अँड सिस्टम्स. अशा काही सिस्टम आणि प्रोसेस बनवत बसणार की जे माहिती नाही, किती फॉलो करा तुम्हाला चांगला रिझल्ट येईल, फायदा होईल. तर त्यामुळे सिस्टम्स अँड प्रोसेस बनवण्यामध्ये लोक हुशार असतात. सो जर एखाद्या कंपनीमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही ह्या प्रोसेस फॉलो करा, ह्या सिस्टम्स फॉलो करा, तुम्हाला रिझल्ट मिळतील, तुम्हाला फायदा होतील. सो अशा सिस्टम्स आणि प्रोसेस बनवण्यामध्ये ही लोक एक्सपर्ट असतात. तसं डबल लूप मध्ये नाही सापडत. कळतंय का? ती फक्त डिटेलिंग करण्यामध्येच जास्त बिझी असतात. क्लिअर? हॅलो. दोघांमध्ये फरक कळतोय का? हे तुम्ही मॅक्सिमम वाचा, रीड करा, सांगा लोकांना. ओके, तुम्हाला कळेल. क्लिअर? हॅलो. विषय पोचतोय का? हॅलो. कंपोजिटेबल कळली का प्रत्येकाला? प्रत्येकाला मी पीपीटी पाठवली नाही, हो, सर. बघत राहा, रीड करत राहा. सगळ्यांना कळतंय ना? ओके. चेतन सर, केतन सर, धनश्री मॅडम, ऋषिकेश, आपलं सॉरी राजश्री मॅडम. हो सर. हो सर. क्लिअर ना? ओके. जरा रिप्लाय करा की मला मग कळतं की मी एकटाच बडबडतो की काय, कळतंय की नाही कळतंय. नाही आहे सर, सर्वजण आहे. ओके. सो या लोकांची सुद्धा काही इम्प्रुव्हमेंट आहे. सो इम्प्रुव्हमेंट काय? डिपेंडन्सी ऑन इन्फॉर्मेशन. यांना सुद्धा काय पाहिजे? इन्फॉर्मेशन पाहिजे.
जोपर्यंत ती इन्फॉर्मेशन मिळत नाही तोपर्यंत यांचं सुद्धा काम काय होत. मेकिंग डिसिजन टू लेट कम्पेअर टू डबल लूप डिसिजन इज फास्ट. डिसिजन या लोकांचे कम्पेअर टू डबल लूप पेक्षा थोडेसे फास्ट असतात. तिकडे जर 1 महिना लागत असेल तिथे 15 दिवस लागतील. कळतंय का? पण वेळ लागतो. फास्ट डिसिजन होत नाही. राईट. सो जर डिटेल व्यवस्थित मिळत असेल, फास्ट मिळत असेल तर ठीक आहे, अदरवाइज वेळ लागतो. सो कंपोजिट, एम्प्लोडिंग, डबल लूप यामध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग मध्ये वेळ दिसतो, वेळ लागतो. डिसिजन लवकर घेत नाही. मॅक्सिमम टाइम कन्फर्म बिफोर वर्क डन. या लोकांची एक घाण सवय काय माहितीये का? मॅक्सिमम टाइम वेळा कन्फर्म करत असतात. होईल ना, बरोबर होईल ना, छान होईल ना, जमेल ना, कळेल ना, तुम्हाला समजतंय ना, हे असं कन्फर्म करत बसतात सारखे 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 सारखे. म्हणजे त्यांना असं डाऊट वाटतं की आपण शिकवतो ते बरोबर होतंय ना, कळतंय ना, म्हणजे बाउन्स होत नसेल ना, क्लिअर तर जातंय ना, कळतंय का. सो हे जास्त कन्फर्म करत बसतात. तिथे ते व्यवस्थित पोहोचलाच ना, काय प्रॉब्लेम तर झाला नाही ना, काय लागलं तर नाही ना, तर ते कन्फर्मेशन जास्त करत असतात. कळतंय का मला काय सांगायचंय. सो ते कन्फर्मेशन मध्येच वेळ घालवतात. सो त्यांच्या डोक्यात ते कन्फर्म करत असतात. होईल ना, परफेक्ट होईल ना, जमेल ना, या गोष्टी जास्त चालतात. हा एरिया जो इम्प्रुव्हमेंट आहे. लिमिटेड एक्सपेक्टेशन फ्रॉम अदर. डबल लूप पेक्षा, इम्प्लोडिंग लूप पेक्षा यांच्या एक्सपेक्टेशन समोरच्याकडून खूप कमी असतात. कळतंय का? बिकॉज का, ही लोक सिस्टम्स प्रोसेस बनवून देऊन टाकतात. मी तुला दिलंय काम करायचं काम कर. दॅट्स इट. मी तुला सगळं बनवून दिलंय, आता तू फक्त काम कर. आणि ती सिस्टम्स प्रोसेस बनवायला थोडा वेळ लागतो. बनली तर मग यांचं काम झालं. मग ते जास्त एक्सपेक्टेशन ठेवत नाही. तशानुसार काम कर, संपला विषय. ओके. हो. कशा वाटतात तुम्हाला वर्ल्ड फिंगरप्रिंट्स? छान वाटत. मला वर्षा मानेंच्या फिंगरप्रिंट्स बघायच्या. सर तुम्ही न सांगता बघून घ्याल कुठले. नाही नाही नाही, मला बघायच्यात. मला खूप क्युरियोसिटी आहे. नको बाबा नको, जाऊ दे. ओके. सो वन ऑफ द सुपर्ब आणि वन ऑफ द फाईन फिंगरप्रिंट्स, पिकॉक आय. कुठली फिंगरप्रिंट्स आहे ही? पिकॉक आय. आता हिला पिकॉक आय का म्हणतात? ही फिंगरप्रिंट्स बघा, ही तुम्हाला मोराच्या डोळ्यासारखी दिसते. मोराचा पंख बघा किंवा मोराचा डोळा बघा, त्याचा आकार बघा. तर या फिंगरप्रिंटचा जो आकार आहे ना, हा ऍज इट इज फिंगरप्रिंट्स जे तुम्हाला सापडते ना, पिकॉक आय सारखे सापडते. पिकॉक मोराचा डोळा जसा असतो, मोराचा पंख असतो, त्या पद्धतीने तुम्हाला फिंगरप्रिंट सापडते. ओके. आणि या फिंगरप्रिंट्स मध्ये तुम्हाला 2 पद्धतीच्या फिंगरप्रिंट सापडतात. ओके. एक तर तुम्हाला सापडते पिकॉक आय, म्हणजे पिकॉक आय हे नाव आहे, हे लक्षात ठेवा. याचं नाव थोडंसं मोठं होतं. पिकॉक आय, अल्नर किंवा रेडियल विथ टार्गेट सेंट्रिक विथ स्पायरल. थोडंसं नाव मोठं आहे. त्यामुळे नाव थोडंसं रट्टा मारताना किंवा समजून घेताना थोडंसं डिफिकल्ट होईल. पण पिकॉक आय हे फिंगरप्रिंटचं नाव आहे. यामध्ये तुम्हाला अल्नर सापडते किंवा रेडियल सापडते. ओके. अल्नर सापडते किंवा रेडियल सापडते, प्लस तुम्हाला टार्गेट सेंट्रिक सापडते किंवा स्पायरल सापडते. कळलं का? टार्गेट सेंट्रिक सापडते किंवा स्पायरल सापडते, प्लस रेडियल सापडते किंवा अल्नर सापडते. या दोन्ही गोष्टी मिक्स आहेत. म्हणजे सर सपोजली आपण याच्यात थोडं आय शेप असणार. काय काय? पिकॉक आय मध्ये फक्त आय शेप मध्ये सापडणार का आपल्याला? नाही, कळलं नाही मला. जो तुम्ही ग्रीन केलेला आहे, हा, त्या शेप मध्ये सापडणार की असं सर्कल टाइप? हो, त्या शेप मध्ये सापडणार. त्या शेप मध्ये पिकॉकचाच डोळा सापडणार. पिकॉक ओके. ते फिंगरप्रिंट्स एकदम स्पष्ट दिसते. सो तो शेप सापडणार पिकॉक आयचा. फक्त त्याच्यामध्ये रेडियल कसा असणार, त्याचा फ्लो जो असणार, म्हणजे उजव्या अंगठ्याला असणार त्याचा फ्लो डाव्या अंगठ्याला असणार. डाव्या अंगठ्याला असेल त्याचा फ्लो उजव्या अंगठ्याला असेल, रेडियल असेल तर. प्लस अल्नर पण असेल तर अल्नरचा फ्लो कुठे असेल, करंगळीकडे असेल, ते सापडणार. पण फ्लो तुम्हाला करंगळीकडे सापडेल किंवा फ्लो तुम्हाला अंगठ्याकडे सापडेल.
सो रेडियल आणि अल्नर सापडणं ते कॉमन आहे. प्लस टार्गेट सेंट्रिक किंवा स्पायरल असेल. टार्गेट सेंट्रिक असेल तर बरोबर मिडलला तुम्हाला डॉट सापडेल, मिडलला डॉट. आणि स्पायरल असेल तर मिडलला तुम्हाला स्पायरल सापडेल. सो ते आपण एक्झॅक्टली बघणार आहोत. ही टार्गेट सेंट्रिक आहे आणि ही स्पायरल आहे. दिसतंय का? गोल गोल फिरली. थोडे ते फोटोज मे बी ते हटणार नाही, बघतो तरी मी प्रयत्न करतो. माझे सॉफ्टवेअर सगळे एक्सपायर झालेत, ते हटणार नाही, नाही हटणार. पण मी तुम्हाला इंडिव्हिज्युअल इमेज पाठवतो, त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होतील. ओके. आता ही जी फिंगरप्रिंट्स आहे ना, ही वन ऑफ द फाईन फिंगरप्रिंट्स. आणि या फिंगरप्रिंट्स मध्ये ना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिक्स सापडतात. मिक्स म्हणजे तुम्हाला टार्गेट सेंट्रिकचे पण गुणधर्म सापडतात, परत तुम्हाला ते अल्नरचे पण गुणधर्म सापडतात, राईट. परत तुम्हाला त्याच्यामध्ये बाकीचे जे पिकॉक आयचे पण थोडेसे गुणधर्म सापडतात. थोडस मिक्स कॉम्बिनेशन. आता हे कॉम्बिनेशन जे आहेत ना, याच्यामध्ये ही जी मंडळी आहेत, पहिली गोष्ट ही लोक टार्गेट ओरिएंटेड असतात, पण ही लोक इंटेलेक्च्युअल असतात. म्हणजे पिकॉक आय फिंगरप्रिंट्स आले, दॅट मीन्स ती फिंगरप्रिंट्स इंटेलेक्च्युअल असते. कशी असते? इंटेलेक्च्युअल. ज्ञानी लोक असतात, अभ्यासू लोक असतात, शिक्षित लोक असतात आणि शिकणारी लोक असतात. यांच्यासाठी महत्वाची काय गोष्ट असते? एज्युकेशन. कोणतीही गोष्ट करायची असेल तर विदाउट एज्युकेशन करत नाही. कळतंय का? सो ती टार्गेट सेंट्रिक सारखी नाहीये, मनात आलं तर बिझनेसच करायचं तर बिझनेसच करणार. स्पायरल सारखं नाहीये की तेच करायचं तेच करणार. ही लोक जे काही करणार ना त्याच्यामध्ये एज्युकेशन घेऊन करतात. यांच्यासाठी महत्वाचं काय? नॉलेज. यांच्यासाठी महत्वाचं काय? एज्युकेशन. सो जे काही करायचं असेल ना, समजा एक्झाम्पल डीएमआयटी करायचंय, सो डीएमआयटी करायचं तर त्याचा प्रॉपर कोर्स करा. 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस सर्टिफिकेट मिळवणार. सो जे काय करणार त्याचं सर्टिफिकेट वगैरे सगळं मिळवणार. नंतर सांगणार की आय एम अ सर्टिफाईड. काय महत्वाचं आहे? इंटेलेक्च्युअल नॉलेज. सो ही लोक तुम्हाला इंटेलेक्च्युअल सापडतात. जेवढे तुम्हाला पिकॉक आय फिंगरप्रिंट सापडतील तेवढे तुम्हाला लोक इंटेलेक्च्युअल सापडतात, अभ्यासू सापडतात, डिग्र्या सापडतात, ड्युअल डिग्री. तर तुम्हाला एज्युकेशन मध्ये तुम्हाला खूप जबरदस्त सापडणार. म्हणजे तुम्हाला आपल्या उज्ज्वला वानखेडे मॅडम आहेत, टार्गेट सेंट्रिक विथ पिकॉक आय. एम ए झाल्यात त्या, एम ए इकॉनॉमिक्स. त्यांचा ब्युटी पार्लरचा बिझनेस. कळतंय का? सो एज्युकेशन खूप जबरदस्त घेतलं. इव्हन माझा मेवना आहे, त्याचं सुद्धा सेम. सो त्याला बँकिंग मध्ये काम करायचं होतं, बँकिंगचा कोर्स केला, 2-3 कोर्सेस केले, बँकिंग मध्ये लागला, तिथे त्याचं ते चाललं. तो जे काय करणार ते इंटेलेक्च्युअल लेवलच काम करतात. विदाऊट नॉलेज, विदाऊट अभ्यास करून गोष्टी करत नाहीत ती लोक. काहीतरी करायचे, कोर्स करायचा, नंतर ते काम करतात. त्यामुळे टार्गेट ठरवताना सुद्धा इंटेलेक्च्युअल ठरवतात. जे खरंच प्रॅक्टिकल आहे का, रिअल आहे का, खरंच असे वर्क होतं का, असा आंधळा विश्वास ठेवत नाही. अभ्यास करून गोष्टी करतात. अभ्यास करून ही लोक टार्गेट ठरवतात. असं नाही की नाही मला काहीतरी वाटलं 1 करोड करायचं, असं नाही. अभ्यास करणार, आपली प्रॅक्टिकल परिस्थिती काय, किती आपण करू शकतो, काय करू शकतो, अभ्यास करणार आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकली ठरवणार 20 लाख. संपला. नंतर 20 लाखासाठी काम करणार. क्लिअर का सगळ्यांना? हॅलो. हो सर. बाकी टार्गेट ओरिएंटेड सापडतात, इगोइस्टिक सापडतात, ही सुद्धा कॉम्पिटिटिव्ह पर्सन असतात, ही सुद्धा. जसं टार्गेट सेंट्रिक मध्ये जे गुणधर्म आहेत त्या सगळ्या गुणधर्म इकडे येतात. विनिंग ऍटिट्यूड असतो, डिसेंट अँड सिरियस अबाउट इमेज असतात, सुद्धा स्वतःच्या इमेजला खूप जपतात. अग्रेसिव्ह असतात, बोल्ड असतात, रिझल्ट असतात. जे काही त्यांनी टार्गेट ठरवलं त्या गोष्टी त्या मिळवतात. हाय फोकस पर्सन, रिझल्ट ड्रिव्हन पर्सन, स्ट्रेट फॉरवर्ड असतात, ही सुद्धा. इंटेलेक्च्युअल वर्क इन हायर लेवल ओनली जर टार्गेट सेंट्रिक असेल. इंटेलेक्च्युअल अँड मिनिंगफुल टास्क शो लिडरशिप. हे लोक अभ्यासू असतात आणि त्यामुळे ही ज्यावेळेस बोलतात ना त्यावेळेस तुम्हाला त्यांच्यामध्ये लिडरशिप दिसते. म्हणजे हे बोलणार ना तथ्यामध्ये बोलणार, हवेत नाही बोलणार, मोटिवेशन नाही बोलणार, हे सरळ फॅक्ट फिगर अनालिसिस वरती बोलतात.
कळतंय का? नियम, रूल्स, रेग्युलेशन वरती बोलतात. त्यामुळे ही लोक ज्यावेळेस बोलायला लागतात ना, त्यावेळेस लगेच वाटतं नाही, माणूस बोलतोय बरोबर बोलतोय, म्हणजे अभ्यास करून बोलतो, असं हवेत बोलत नाही. कळतंय का मला काय सांगायचंय? सो ही अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. So त्यामुळे हे विदाऊट असं काही भरळत नाही. जे आहे अभ्यास करणार, त्या गोष्टी सांगणार. कळतोय का विषय? हॅलो. येस सर. त्यासोबत ही अप्रिशिएटिव्ह असतात आणि असॅटिक असतात. सो ही लोक कौतुक करणारे लोक असतात. म्हणजे एखादा चांगला करतोय ना, अरे व्हेरी गुड, चांगलं करतो, जबरदस्त करतो, तू कर बिंदास, काय लागली मदत कमी आहे. टार्गेट सेंट्रिक सारखी कॉम्पिटिटिव्ह असतात, पण त्यासोबत त्यांच्या सोबत जी लोक पुढे जातात किंवा आहेत त्यांचं कौतुक सुद्धा करतात. कळतंय का? सो ह्यांची ती खासियत आहे. सो जळकी नसतात. कळलं का? माझ्या पुढे गेला तो कॉम्पिटिटिव्ह आहे, पण त्यासोबत ह्यांच्यामध्ये खासियत अशी आहे की ही लोक दुसऱ्यांचं कौतुक सुद्धा करतात. जबरदस्त करतोय, भारी करतोय, छान करतोय, काय लागली मदत तर मला बिंदास, मनापासून कौतुक करतात. सो ही त्यांची खूप चांगली खासियत आहे. एक्सप्रेसिव्ह असतात, बोलकी असतात, बोलायला लागले खूप छान बोलतात, पण असं तुम्ही चेहरा बघितलात ना, तुम्हाला एकदम शांत दिसतात, पण संधी मिळाली तर बोलायला लागतात. म्हणजे बोलल्यानंतर तुमच्यावरती इन्फ्लुएन्स होतो आणि समोरचा व्यक्ती बोलतो नाही, छान बोलतो, अभ्यास करून बोलतो, हवेत बोलत नाही. त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला या लोकांचा छान सापडेल. कळतंय का विषय? या 4-5 गोष्टी आपल्याला ऍड करायच्या, पण एवढं लक्षात घ्या, पिकॉक आय फिंगरप्रिंट्स आली, दॅट मीन्स तो व्यक्ती इंटेलेक्च्युअल आहे. त्या व्यक्तीला फक्त विचारायचं, सर एज्युकेशन काय झालं तुमचं, तुम्हाला सांगा काय काय शिकलाय, किती कोर्सेस केले, किती डिग्र्या घेतल्या, कुठलं नॉलेज त्याच्याकडे आहे, हे सगळं सांगेल. कळालं का? हॅलो. हो सर. तर सर विकनेस काय आहेत? हो सांगतो ना. सो विकनेस, काही विकनेस जे आहेत ते आपले टार्गेट सेंट्रिकचे घ्यायचे, जे आपले टार्गेट सेंट्रिकचे विकनेसेस आहेत त्या विकनेसेस यांच्यामध्ये टाकायचे, पहिली गोष्ट. दुसरं, या लोकांचा सुद्धा अभ्यासूपणा जास्त असतो ना, अभ्यास केल्याशिवाय काय काम नाही करत. कळतंय का? मग ते अभ्यासच करत बसतात, शिकतच बसतात. मग ही डिग्री घे, ती डिग्री घे, हे नॉलेज घे, ते नॉलेज घे, नॉलेज घेत बसतात. नॉलेज गोळा करत बसतात, अभ्यास करत बसतात, डिग्री मिळवत बसतात, मग त्यासाठी वेळ जातो. त्यांची ती पद्धतच ती की विदाउट नॉलेज काही स्टार्ट नाही करायचं. कळालं का? विदाउट एज्युकेशन काही स्टार्ट नाही करायचं, तो प्रॉब्लेम आहे. क्लिअर का? हा सर्वात मोठा त्यांचा विकनेस आहे. ती एक चांगली पण पद्धत बोलू शकतो, पण खूप वेळा ते एज्युकेशन वरती डिपेंड होतात, अभ्यासावरती जास्त डिपेंड होतं. म्हणजे ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपलं काय चालूच असतं त्यांचं. सो विदाउट नॉलेज, विदाउट इंटेलेक्च्युअल सुरुवात होत नाही, हा विकनेस आहे. क्लिअर का? आता ही फिंगरप्रिंट बघा, स्पायरल आहे. सो पहिली आपण टार्गेट सेंट्रिक बघितली, दुसरी आपण स्पायरल बघतो. स्पायरल फिंगरप्रिंट्स आतापर्यंत मी 1, 2, 3 लोकांच्या बघितल्या. एक तर माझ्या घरातच नेमण्याचे बघितले, ते सेम टार्गेट सेंट्रिक पिकॉक आय आहे. आतापर्यंत एज ऑफ 30 येतो, एज ऑफ 30 मध्ये स्वतःचा फ्लॅट आहे, 4-5 देशांमध्ये फिरून आलाय, चांगल्या नोकरीला आहे तो, राईट. IDFC मध्ये सेल्स मॅनेजर आहे, सेट आहे, त्यासोबत सेटल झालेला आहे, टार्गेट अचीव्ह करतो, चांगल्या लेवलला पोहोचलेला आहे, ग्रोथ लेवलला आहे, वेल सेट आहे, इंटेलेक्च्युअल आहे, चांगला शिकलेला आहे, एज्युकेटेड आहे आणि सगळ्या गोष्टी प्लॅन करून इंटेलेक्च्युअल लेवलला सगळ्या गोष्टी सेट केल्या. सो ऑलरेडी मी प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघितलं. दुसऱ्या आपल्या उज्ज्वला वानखेडे मॅडम आहेत, MA इको झालेल्या आहेत, 12 वर्षापासून ब्युटी पार्लरचा बिझनेस करतात, भाईंदरमध्ये फेमस आहे, घर घेतलंय, गाडी घेतलंय, सगळं आहे, वेल सेटल आहे. सो इकडे ही लोक तुम्हाला तशी सेट सापडतात. कळतंय का? सो तिकडे तुम्हाला ते इंटेलेक्च्युअल लेवलला ही लोक पुढे जाताना दिसतात.
अभ्यास करूनच पुढे जातात. आणि तो फक्त एक प्रॉब्लेम, जोपर्यंत ते अभ्यास पूर्ण होत नाही ना तोपर्यंत स्टार्ट होत नाही. म्हणजे मी जोपर्यंत डॉक्टर होत नाही तोपर्यंत मी ट्रीटमेंट चालू करणार नाही. हा थोडासा प्रॉब्लेम. ओके, सो लास्ट ह्याच्यातली W9 पिकॉक आय विथ स्पायरल, अल्नर किंवा रेडियल. आता यामध्ये आपण थोडस आपण बघतो की यामध्ये जे फिंगरप्रिंटचे जे कॅरेक्टरिस्टिक जे आहे ना, आता बघा हा इकडे दिसतो. हा मित्रांनो बघा, ही रेडियल आहे, दिसतंय का? रेडियल विथ टार्गेट सेंट्रिक पिकॉक आहे. इथे स्पष्ट दिसतंय फिंगरप्रिंट. मिडलला काय दिसतोय? डॉट दिसतोय, पहिला सर्कल दिसतोय, दुसरा सर्कल दिसतोय, आणि फ्लो बघा, तो फ्लो कसा आहे, सिंपल दिसतंय. दिसली का? इकडे हे दिसत असेल तर मग हो सर. स्पायरल. सो ही स्पष्ट दिसते. पण बऱ्याच वेळा काय असतं माहितीये का, ही वाटते अल्नर लूप. आपली जी लूप आहे ना, अल्नर लूप असते, राईट? सो अल्नर लूप सारखाच फ्लो दिसतो. त्यामुळे बऱ्याच वेळा लोक बोलतील नाही सर माझी अल्नर आहे, अल्नर आहे. स्कॅन मध्ये घेतलं ना मग कळतं की ती अल्नर नाहीये, काय आहे. त्या उज्ज्वला मॅडम बोलत होत्या, नाही सर माझी अल्नर आहे सर, अल्नर आहे, अल्नर आहे. गेलो फिंगरप्रिंट घेतली, मॅडम अल्नर नाही. कुठली आहे? पिकॉक काय आहे. पिकॉक काय आहे? तुमचं एज्युकेशन काय झालं? म्हणजे मी MA इकू केलंय. कळतंय का? सो तोपर्यंत ते अल्नरच बोलत होते. स्कॅन केलं, पिकॉक काय निघाली. ओके, सो स्पायरल मध्ये सेम आईचे गुणधर्म जे आपण पाहिले होते ते गुणधर्म इथे ऍड करायचे. फक्त एवढंच की स्पायरल मध्ये ही लोक इंटेलेक्च्युअल असतात. क्लिअर का? बाकी सेम ऍज इट इज कॅरेक्टरिस्टिक. ओपन आपलं सॉरी क्लिअर. अल्नर मध्ये क्लिअर झालं का? अल्नर मध्ये क्लिअर झालं का? येस सर. येस सर. ओके, पण ना अल्नर परवडते, रेडियल परवडत नाही. अल्नर परवडते पण रेडियल परवडत नाही. हे ठीक आहे, अल्नर पिकॉक काय असेल ना चालेल, पण ती जर रेडियल पिकॉक आय असेल विथ टार्गेट सेंट्रिक किंवा स्पायरल तर ही लोक त्या अल्नर पेक्षा जास्त डेंजरस. कळालं का? म्हणजे मी आतापर्यंत 2 बघितल्यात, रेडियल विथ स्पायरल, टार्गेट सेंट्रिक. आणि ज्याच्यातलं मी तुम्हाला सांगतो ना दरवेळी, ते आमचे मामा आहेत, नेटवर्क मार्केटिंग वाले करतात. उलट पुलट डोकं चालू असतं. सेम फिंगरप्रिंट्स. दुसरं, एक रिसेंटली गेल्या महिन्यात एक माणूस भेटला होता, 30 वर्षाचा माणूस आहे, 30 वर्षाचा, ऑलरेडी M.Com केलंय, प्लस लॉ केलंय, प्लस अजून काहीतरी CA ची काहीतरी एंट्रन्स एक्झाम देतोय, अजून काहीतरी डिग्री करतोय, राईट? 30 वर्षाचा आहे, प्लस त्याच्यावरती 1 करोडचं लोन आहे. 30 इयर्सचा मुलगा आहे, त्याच्यावरती 1 करोडचं लोन आहे, रेडियल विथ पिकॉक आय, टार्गेट सेंट्रिक, आणि 5 कोटांवरती. विचार करा किती डेंजर आहे. 30 वर्षाचा मुलगा, आणि काय फरक पडत नाही. 1 करोड का 2 करोड झालं तरी काय फरक पडत नाही. कळतंय का? हॅलो, इंटेलेक्च्युअल पण आहे प्लस नॉलेज पण आहे. मग विचार करा त्या व्यक्तीचं डोकं कसं चालत असतं. ते अल्नर परवडते, रेडियल नाही परवडत. त्यामुळे रेडियल मध्ये रेडियलचे जे 3-4 गुणधर्म आहेत ना, रेबेलस, चॅलेंजिंग टास्क, त्या गोष्टी ऍड करा. कळालं का? हॅलो, आठवत आहे ना रेडियलचे गुणधर्म? रेडियलचे गुणधर्म काय आहेत श्वेता मॅडम?
अजून कोणी सांगू शकतं का रेडियल अशी लोक असतात चॅलेंजिंग वर्क घेतात आणि म्हणजे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे ते खूप जास्त थिंकर असतात. बरोबर. सो ही लोक, तुम्ही कितीही नाही बोललात ना की नाही माझ्याकडे पैसे नाहीत, मी नाही मेहनत करू शकत, मी नाही हे घेऊ शकत, तरी सुद्धा ते पिछा नाही सोडत, गिव्हअप नाही करत. सो ते वारंवार ती गोष्ट जोपर्यंत साध्य होत नाही ना तोपर्यंत कधी पाठलाग सुद्धा. तर रेडियल लूप आला आणि त्याच्यामध्ये अशा काही फिंगरप्रिंट्स आल्या तर ती ती म्हणतो खूप डेंजर असते. एखाद वेळी तुम्हाला अल्नर रेडियल परवडते, पण ही फिंगरप्रिंट्स आली ना विचार करा काय लेवलचा असेल. एक तर हाय इगोइस्टिक प्लस रेडियल, हे उलट डोकं चालवणार. म्हणजे हा जो मुलगा होता 30 वर्षाचा, तो 30 वर्षामध्ये रिअल इस्टेटचं काळी मात्र नॉलेज नाही. असे एवढा मोठा टर्नओव्हर केला, 40-50 करोडचा टर्नओव्हर केला. ते तुम्ही ऐकलं असेल मध्ये न्यूज, हाजी मलंग रोडला चाळी विकायचे. चाळी विकायचे तुम्हाला माहिती असेल, पैसे घ्यायचे, काय रूम वगैरे काय द्यायचे नाही. पैसे द्यायचे पण रूम वगैरे काय मिळायचे नाही. पैसे गोळा करायचे, 300-350 लोकांचे असे 3-3 लाख गोळा करायचे आणि बोजा बिस्तारा बांधायचा आणि बोलवायचं. कळालं का? हॅलो, बोजा बिस्तारा बांधायचा आणि बोलवायचं डायरेक्ट. आणि असे त्या त्या लोकांनी 40-40 करोड 50-50 करोड असे घपले केलेत आणि पळाले. उलट डोकं चालतं, खतरनाक लेवलला चालतं. आणि मग तिथे पकडलं, फाईन भरल्या, पैसे भरले, सगळं भरलं, तरी पण सुद्धा तेच करायचं. कळतं का? ते त्यांचं डोकं असं काहीतरी खतरूडच चालतं. त्यामुळे रेडियल आला ना आणि त्याच्यामध्ये अशी फिंगरप्रिंट्स आली, सो त्या व्यक्तीला आपले ते काही गुणधर्म सांगायचे की बाबा काळजी घ्या, ते उलट पुलट करायचं बंद करा. राईट. सो जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका, जास्त मोठे रिस्क घेऊ नका. सो तिकडे जरा काळजी घ्या. सो एवढ्या गोष्टी फक्त रेडियल मध्ये सांगायच्या. बाकी इंटेलेक्च्युअल तुम्हाला मी म्हणालो ना, खूप शिकलेले असतात, खूप अभ्यासू असतात. ड्युअल डिग्री तुम्हाला सापडणार. क्लिअर का? रेडियल टार्गेट सेंट्रिक आणि रेडियल स्पायरल. स्पायरलचे गुणधर्म टाका प्लस रेडियलचे 3-4 पॉइंट ऍड करा. जे शेवटचे 3 पॉइंट आहेत ते ऍड करा या फिंगरप्रिंट्स. सो तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक क्लिअर होणार. प्लस टार्गेट सेंट्रिकचे विकनेस टाकायचे, प्लस खालती त्यांचे चॅलेंजेस टाकायचे. तेवढं टाका, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व. सर याच्यामध्ये स्पायरलचे गुणधर्म टाकायचे. स्पायरलचे स्पायरल मध्ये, आता हे टार्गेट सेंट्रिक आहे ना, अच्छा अच्छा. तर मग स्पायरलचे जे गुणधर्म आहेत ते स्पायरलचे गुणधर्म प्लस रेडियलचे गुणधर्म. रेडियलचे गुणधर्म काय, जे 3-4 पॉइंट आहेत आपले, चॅलेंजिंग वर्क, रिस्क टेकिंग, या सगळ्या गोष्टी टाकून द्यायच्या. सो कम्प्लीट. झालं. आणि इम्प्रुव्हमेंट मध्ये इम्प्रुव्हमेंटचा पार्ट. एक मिनिट. तर हा. पीकॉक आय मध्ये आपल्याला 2 टाईपचे भेटणार ना, म्हणजे एकतर अल्नर किंवा रेडियल, रेडियल, पण त्याच्यात पण आपल्याला स्पायरल किंवा स्पायरल आणि टार्गेट सेंट्रिक, टोटल 4 फिंगरप्रिंट सापडतात हा त्याच्यातच. हा ते फक्त अल्नर मध्ये, अल्नरची जी आहे ते अल्नर मध्ये साधे असतात. हा रेडियल वाले थोडे उलटे कम्प्लीट असतात, उलटे. ओके. फुल रिबेलियस. म्हणजे इकडे ओके. ते इमानदारीत पैसे कमवतील, इकडे डायरेक्टली काहीतरी वेगळंच करतात. हा. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं त्या मुलाचं, हो. डायरेक्ट ते झोल झपाटच, डायरेक्ट काहीतरी डोकंच वेगळं चालतं त्यांचं. काही सांगू नाही शकत रेडियल वाल्यांचं, कुठे काय डोकं चालेल ते त्यांनाच माहिती असतं. ओके. सो असं मी काही ते ठप्पा लावत नाही, पण ते डोकं उलटच चालतं त्यांचं, सरळ नाही चालत. त्यामुळे अल्नर परवडतात, रेडियल नाही परवडत. ओके. हे शेवटचं फिंगरप्रिंट्स आपण बघणार आहोत. कुठली आहे? ऍक्सिडेंट. आणि ही जगामध्ये फक्त 1% सापडते. किती? 1%. कळतंय का? 1%. पण ही 1% फिंगरप्रिंट्स आहेत ना, मी आतापर्यंत 4 लोकांच्या बघितल्या. म्हणजे मी स्वतःला लकी समजतो की ज्यावेळेस मी फिंगरप्रिंटचा हा चालू केला ना काउन्सिलिंग,
सुरुवातीपासूनच खतरनाक लोकांच्या काउन्सिलिंग मी केले. हाफ मर्डर, फुल मर्डर असे जे लोक असतात ना त्यांचे रिपोर्ट्स काढले. थोडेसे ते सिंपल आर्क वाले लोक काढले. असे खूप डेंजर काउन्सिलिंग केलं. सो माहिती नाही की खूप डेंजर लोकांच्या काउन्सिलिंग मला मिळाल्या, खूप डेंजर फिंगरप्रिंट्स पाहायला मिळाले. त्यामुळे मी तुम्हाला एवढं चांगलं सांगू शकतो. ते जर असे नॉर्मल मिळाले असते तर मे बी एवढं चांगलं सांगू शकलो नसतो. सो ऍक्सिडेंटल फिंगरप्रिंट्स जगामध्ये फक्त 1% सापडते, राईट. फक्त आता काही ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ना त्या फक्त तुमच्या पुरत्याच ठेवा, त्या कोणालाही सांगत बसायच्या नाही, कोणालाही एक्सप्लेन करत बसायच्या नाही, कळतंय का? या फक्त कॉन्फिडेन्शियल आहे आणि याच्याबद्दल ऍक्सिडेंटल फिंगरप्रिंट्स बद्दल जगात कोणी बोलणार पण नाही किंवा कोणी सांगणार पण नाही. पण आतापर्यंत मी जे काही अनालिसिस केलं म्हणजे माझा स्वतःचा सेल्फ अनालिसिस आहे. मी काय कुठला सायंटिस्ट किंवा मी कुठला फिंगरप्रिंट्स एक्सपर्ट नाही, पण जे मी आतापर्यंत एक्सपिरियन्स केलंय किंवा जो अनुभव मी घेतलाय ना त्याच्यातून ऍक्सिडेंटल फिंगरप्रिंट्स कोणाच्या येतात, राईट, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पण अगेन मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की या गोष्टी कोणालाही सांगायच्या नाही. इट्स अ कॉन्फिडेन्शियल. त्या कोणाला एक्सप्लेन करू नका, राईट. ते सुद्धा कॉन्फिडेन्शियल आहे. आणि इथे बऱ्याच वेळा ज्यावेळेस ऍक्सिडेंटल फिंगरप्रिंट्स बद्दल ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस मी रेकॉर्डिंग बंद करतो. बिकॉज का